पुढचे विषय जे सूचना पत्रानुसार आपले विषय येतील. ग्रामपंचायत पहिला विषय आहे ग्रामपंचायत कार्यालय जागा निश्चित करण्याबाबत. आता आपण तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायत दवणेमाळ जिल्हा परिषद शाळा इथे सुरू केलेलं आहे. थोडं आपलं कायमस्वरूपी ग्रामपंचायतला नवीन इमारतीचा प्रस्ताव देण्यासाठी जागेची आवश्यकता लागणार आहे. भाऊसाहेबांनी म्हणजे सचिवांनी सांगितल्याप्रमाणे आता आपल्याकडे ग्रामपंचायत कार्यालय नाही आहे. तात्पुरत्या स्वरूपात आपण जिल्हा परिषदची जी शाळा आहे तिथं तात्पुरत्या स्वरूपात आपण टेबल खुर्च्या मांडून ग्रामपंचायत कार्यालय स्थापन केलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण अजेंड्यावर हा घेतला विषय की ग्रामपंचायत कार्यालयाची जागा निश्चिती करणे. तर ज्यावेळेस जागा निश्चित होईल त्यावेळेस आपल्याला पुढच्या प्रस्ताव देणे, तो मंजूर करणे आणि मग ते ग्रामपंचायतचं कार्यालय बांधकाम करणे, या गोष्टी ज्यावेळेस जागा निश्चित होईल त्यावेळेस त्या पुढच्या प्रोसिजर होणार आहे. मग प्रस्ताव सादर करणे वगैरे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर आपण हा ग्रामसभेत विषय घेतलेला आहे की सर्वांना ॲक्सेसिबल असं ग्रामपंचायत कार्यालय असायला पाहिजे. तर हा विषय आहे, तर याच्यावर चर्चा करणं आवश्यक आहे. हा अजेंड्यावरचा पहिला विषय आहे, बरोबर. हा प्रथमतः देवमाळा ग्रामपंचायत तर्फे सर्व ग्रामस्थांचं स्वागत. दोरगेवाडी, कुंभारकरवाडी, पॉवर हाऊस त्यांच्या आपले स्टेशन नगर, कुदळे वस्ती, रामोसवाळा, कुतोळमाळा, शिंदे वस्ती आणि कुतोळमाळा MIDC येथून आलेल्या सर्व ग्रामस्थांचं प्रथमतः दवणेमाळ्यात सरचे स्वागत. जरा जवळ घ्या आपण थोडंसं. विषय आहे बरं का. माझा एक विषय आहे, ग्रामपंचायत ऑफिस हे जेजुरी नजदीक असावं, म्हणजे जेणेकरून सर्वांना जवळ पडेल असं असावं. खाली कुतोळमाळा, इकडं दोरगेवाडी यांना मध्यवर्ती ठिकाणी ऑफिस असावं असं सर्वांचं मत आहे. पण माझं मत आहे, दवणेमाळ्यात जर ऑफिस घेतलं तर मी स्वतः 4 गुंठ्याची व्यवस्था मी करतो स्वतः. आणि दुसरा विषय ते मोजणी ऑफिस तर त्या दिवशी आले होते ना, तो एक विषय. आपली एक कमिटी समिती स्थापन करू, त्यांच्याबरोबर दवणेमाळ्यातील 2, स्टेशनची 2 असे काहीतरी ग्रामस्थ असावे त्यांच्याबरोबर, जेणेकरून आता मी एक उदाहरण देतो. माझं घर समजा 3000 स्क्वेअर फूट आहे, तर मी त्यांना त्या अधिकाऱ्यांना काही 1000-2000 देऊन जर 100 स्क्वेअर फूट लावलं तर कायमस्वरूपी ते आपला म्हणजे रेकॉर्डला राहणार आहे. मला बोलू द्या, नंतर बोला तुम्ही. तर असं नाही झालं पाहिजे. त्यासाठी आपले जवळचे ग्रामस्थ, आता दवणेमाळ्यात मोजणी चालू झाली तर दवणेमाळ्यातले ग्रामस्थ त्यांच्याबरोबर असावे. 1-2 मिनिटं. आता आपण अजेंड्यावरचे जे विषय आहेत ना, विषयांप्रमाणे आपण चर्चा होणं अपेक्षित आहे. आता अजून आपल्याकडे 9 विषय आहे, 8 विषय आहेत आणि 9 विषय अध्यक्षांच्या ऐनवेळी परवानगी देणारे विषय. तर आता जो आपण ग्रामपंचायत कार्यालय जागा निश्चित करणे या विषयावर आपण चर्चा करू. नंतरचा पुढचा विषय आहे आकारणी करणे, मोजणी करणे, बरोबर का. म्हणजे आपला विषय भरकटणार नाही आणि फोकस्ड राहील. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचंय. अजून काय, आता तुमचं नाव काय? हा, अजून कुणाला काय सूचना आहेत ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाबतीत, जागा निश्चित करण्याच्या बाबतीत? बसूनच बोला आता तुम्ही तिथं, म्हणजे प्रत्येक वेळेस सोडून बरं का. मला एक मिनिट सांगायचे, प्रत्येकाने उभं राहून बोलावं आणि आपली ओळख करून द्यावी प्रथम, म्हणजे सर्व ग्रामस्थांना समजेल हा माणूस कुतोळमाळ्यातला आहे का दवणेमाळ्यातला आहे किंवा अजून कोणत्या ठिकाणावरून आलाय. प्रत्येकाने आपली ओळख करून. तसं नाही, जे कोणी मत मांडणार त्यांनी फक्त आपलं नाव सांगावं की बाबा ह्याच्यातलं असं, या भागातलं आहे आणि माझं नाव असं असं. माहिती काय गरज पडणार नाही असं वाटतं. हा म्हणजे ओके, चालेल. अरे वा, छान छान छान.
तसा कुतूहल मला. माझं म्हणणं हे आहे, तुम्ही अधिकारी आहात आणि विषय आपला विषय पत्रिकावरला आहे की जागा निश्चितीकरण. याच्यामध्ये जिल्हा परिषद शासनाची जिजुरीमध्ये 2 सूट ऑलरेडी पडून आहेत. ते ग्रामपंचायतीच्या कार्यालयासाठी चालतील का नाही हे तुम्ही ठरवायचे, ग्रामस्थांनी नाही. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की ते मध्यवर्ती ठिकाणी जिजुरीत व्हावं. जिजुरीमध्ये ती जिल्हा परिषदचं रेस्ट हाऊस की ज्याचे 2 सूट ऑलरेडी आता बंद अवस्थेत आहे. तर ते खातेच की ते सांगतो मी. तर त्या ठिकाणी जिल्हा परिषद प्रशासनाला तो अधिकार आहे. मागणी आपण केली तर ते आपल्याला मिळू शकतील. काहींचं म्हणणं असं येतं की ती नगरपालिका हातीमध्ये आपलं ऑफिस कसं होईल. ह्याच्यामध्ये नगरपालिकेचा आणि आपला गुंजभर संबंध. आपण जिल्हा परिषद शासनाची जागा वापरतो. माझं म्हणणं हे आहे की ती जागा शासनाची आपल्याला जर प्राप्त झाली तर शिवराज त्या ठिकाणी करायला काही हरकत नाही असं माझं मत आहे की बाबा गावात मध्यवर्ती ठिकाणी. मग बोरवाडी हे आहे MIDCची शिंदे वस्ती असेल, आमच्या कुतवळमाळा, भमणेमाळा, कोळेकरमाळा, इकडे दोरगावडी, कुंभारकरवाडी, बऱ्यापैकी लोक जिजुरीमध्ये अगदी असतातच. फक्त आता जे झगड्यांनी सूचना केली की MIDC किंवा आमच्या कुतवळमाळा दोन्हीमाळ्यात द्यायचं तर थोडं अडचणीचा विषय, त्याचं ते योग्य आहे. पण जर जिजुरीमध्ये ही शासनाची जागा मिळाली तर सगळ्यांच्या मध्ये योग्य ते ठिकाण असेल असं माझं मत आहे. नोट डाऊन. अजून कुणाला सूचना मांडायची? नाही, सूचना मांडा ना. सूचना आम्ही नोट डाऊन करून घेतोय. एकेकाने बोला. तुम्हाला सर्वप्रथम उपस्थित आणि पहिल्याच ग्रामसभेसाठी उपस्थित असलेले सर्व, आपण देवमाळा नियोजित ग्रामपंचायती होती, देवमाळावासीय ज्येष्ठ नागरिक, विशेषतः माता भगिनी यांचं या दवणेमाळ्यात स्वागत करतो. आज तुकाराम बीज आहे. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. मी पटलावर तो पहिला विषय मांडा असं सांगितलं, कारण आपण या पवित्र मंदिरामध्ये, सावतामाळी महाराज मंदिरामध्ये आपण ही ग्रामसभा भरवत आहोत आणि आज तुकाराम बीज आहे. जाता मागू काय दान, जाता मागू काय दान, मिळो वैकुंठाचा मान, तुका म्हणे. आज या तुकाराम बीज निमित्त मी विनम्र अभिवादन करतो. आणि आमचे वर्गमित्र सुभाष कुतवळे यांनी जे सांगितलं ते काही अंश आपण पटलावर घ्यावं, हे विचाराधीन असावं की गावामध्ये जिल्हा परिषदची फार मोठी जागा आहे. एक सुभाष हॉल म्हणून एक शाळा आहे, ती पूर्ण पडलेली आहे. त्याचा जवळजवळ खंडहर झालेलं आहे तिथं. ती जागा जिल्हा परिषदच्या मालकीची आहे. दुसरी जिल्हा परिषदच्या मालकीचा बाजारतळ आहे, त्याशी आपण तो विषय बाजूला ठेवूया. परंतु आता जी जिल्हा परिषदची सुभाष हॉलची जी जागा आहे मध्यवर्ती चौकातली, ते जागेत पूर्ण खंडहर झालेलं आहे. तिथं काहीही शाळा भरत नाही. आता ती एक जागा आपण विचाराधीन असावी. दुसरं, पंचायत समितीचे 2 सूट आहेत, त्या ठिकाणी आपण ग्रामपंचायत कार्यालय घ्यावं की जेणेकरून कुतवळ वस्ती असेल, स्टेशन नगर असेल, दवणेमाळा असेल, भांडारमाळा असेल, कोळेकर वस्ती असेल, दोरगे वस्ती, पवार वस्ती, कुंभारकरवाडी, हनुमान नगर, आपला दवणेमाळ्याचा काही परिसर, कोरपड वस्ती आणि धालेवाडीची हद्द जिथं संपते तिथली काही लोक वस्ती, ह्या सर्वांना मध्यवर्ती ठिकाण जे आहे ते जेजुरी आहे. आणि जेजुरीमध्ये ते जर कार्यालय असेल तरी नगरपालिकेशी त्या जागेचा, ग्रामपंचायत कार्यालयाचा अर्थार्थी काही संबंध येत नाही, कारण ती मुळात जिल्हा परिषदच्या मालकीची जागा आहे. त्यात हा विषय प्राधान्याने विचाराधीन घ्यावा की जिल्हा परिषदची जागा जर हस्तांतर होत असेल ग्रामपंचायतीच्या जागेला तर ती पहिली जागा हस्तांतर करून घेण्याचा आपण पाठपुरावा करावा. धन्यवाद. अजून कुणाला काय सूचना बोला. सर्वप्रथम मी या ठिकाणी आजची ही जी पहिली ग्रामसभा आहे देवमाळा ग्रामपंचायतीची, या वाड्यावर असणारे सगळे ग्रामस्थ असतील, महिला वर्ग असेल, सगळा युवा वर्ग असेल, सगळा तरुण वर्ग असेल, हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळे हजर आहेत. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज शिवराज झगडे पत्रकार यांनी आपल्या सर्वांना आठवण करून दिली. आज तुकाराम बीच आहे. तुकाराम बीचच्या माध्यमातून मी त्यांना अभिवादन करतो
आणि आता जे अरविंद झगडे असतील, पुतवळ सुभाषदादा पुतवळे माझे मित्र असतील, पत्रकार शिवराज झगडे असतील, ह्यांनी जो विषय मांडला आत्ताचा की ग्रामपंचायतीसाठी आपल्याला जागा उपलब्ध नाही, आता आपल्या टेम्पररी ग्रामपंचायतीचा कारभार आपला या शाळेमध्ये चालतोय. तर मला सुद्धा असं वाटतं की हा जो परिसर आहे हे क्षेत्रफळ आपल्या ग्रामपंचायतीचं मोठं आहे. पुतवळ असते असेल तिकडं स्टेशन नगर असेल, तिकडं तुमचा डोंगरी भाग आहे आपला, तिकडे आमचे बांधव राहतात, शिर्के बंधू असतील, आपले थोपटे बंधू असतील, हे सगळे तिकडनं येतात सगळे. बाकीचा कारभार हे दवनेमाळ्यामध्ये काही लोक राहतात. हे सगळे क्षेत्रफळ आपलं फार मोठे आहे ग्रामपंचायतीचं. आणि ह्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे याला सेंटर येते जेजुरी आपल्याला, तर मध्यवर्ती ठिकाण आपल्याला जेजुरी पडतं. पण सगळ्यांना तिथं कारभार पाहण्यासाठी जे व्यवहार असतात, दैनंदिन व्यवहार सगळ्या लोकांचे हे जेजुरीमध्ये असतात आणि आत्ताच तो चालू आहे. तर ग्रामपंचायतीचं कार्यालय हे मध्यवर्ती ठिकाणी असावी. तर मध्यवर्ती ठिकाण कुठलं तर आपला हायवे. आणि आता ह्यांनी जे विषय मांडल्याप्रमाणे जिल्हा परिषद जी जागा आहे ते तिथं मला सुद्धा योग्य वाटतं. आणि हायवेला कुठेही कार्यालय असलं तरी चालू शकतं, सगळ्या लोकांना तिथं यायला काही अडचण नाही आहे असं मला तरी वाटतं. ह्याच्यावरती आणखी कोणाला काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. ठीक. पण मला तर स्वतःला असं वाटतं की कार्यालय हायवेला असावं आणि मध्यवर्ती ठिकाणी असावे, जेणेकरून पुतवळमाळा असेल, तुमचे स्टेशननगर असेल, दवनेमाळ्यातले लोक असतील, सगळे कुंभारकरवाडी असेल, यांना तिथं व्यवहार करण्यासाठी सोपं जाईल. कारण की सगळ्यांना रोजच्या रोज जेजुरीमध्ये व्यवहारासाठी यावं लागतं. चकले साहेबांना मी थांबतो. चकले साहेबांना बोला ना. पण मी गरम पीस या निमित्ताने आपण चकले साहेबांना देतील माहिती. या दिवशी आपण देवमाळा ग्रामपंचायतची ग्रामसभा ठेवलेली आहे. आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिला. दोरगेवाडी असेल, कुंभारकरवाडी असेल, तुमचं माधुमाळची वस्ती असेल, त्यानंतर जगताप वस्ती असेल, हनुमान नगर असेल आणि स्टेशन नगर भागातील तुमचं खोमनेमळा असेल, पुतवळमळा असेल, भंडारमळा असेल, नलवडी वस्ती असेल, पवार वस्ती असेल, भांडेरा वस्ती असेल, असे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. तर आपल्याला जेजुरी ग्रामीण आणि जेजुरी हा जो सेंटर आहे सगळ्याला जर मान्य असेल तर आपलं याबाबत काय दुमत नाही. जेजुरी ग्रामीण हद्दीत जर हायवे टच कुणाचं बक्षीसपत्र आपल्याला मोफत मिळत असेल तर त्याचाही विचार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे. आणि जेजुरी हद्दीत ज्या जिल्हा परिषद जागा आहेत त्या जर हस्तांतरित ग्रामपंचायतसाठी होणार असेल त्याचं प्रथमतः मी स्वागत करतो. आणि जेजुरी हायवे टच आपण स्वतः 1 गुंठा जागा मोफत ग्रामपंचायतीसाठी द्यायला तयार आहे. हायवे टच आता या ठिकाणी जागा निश्चितीसाठी जो विषय आहे, आता जोपर्यंत त्याचं बक्षीसपत्र होत नाही, जोपर्यंत त्या ठिकाणी 7/12 समोर येत नाही, तोपर्यंत त्याचा ठराव आपण केल्यानंतर त्याच्यासोबत आपल्याला पुढे पाठवायला फक्त आपल्याला तांत्रिक अडचण येणार आहे. त्याचं बक्षीसपत्र तयार असलं पाहिजे, तो 7/12 क्लिअर झाला पाहिजे, म्हणजे ग्रामसभेत ठराव देऊन पुढे आपल्याला प्रस्ताव सगळ्यांच्या ग्रामसभेच्या मंजुरीने पुढे पाठवायला अडचण येणार नाही. धन्यवाद. आता यामध्ये साहेब बरं का, जर बक्षीसपत्राचा विषय आला तर त्यासाठी शिवराज वेळ जाईल. तुम्ही काय करा, जर शासनाच्या जागेचा विषय जिल्हा परिषदच्या त्या तातडीने होणार असेल तर त्याच्यासाठी तुम्ही फॉलोअप करा. आता बक्षीसपत्र करणे, आता चंदू सांगितलं मी 1 गुंठा देतो, काकाने सांगितलं मी 4 गुंठे देतो. ह्यांच्या दोघांचं बी अभिनंदन ग्रामस्थांच्या वतीने, अडचण नाही. पण बक्षीसपत्र किंवा त्या जागेचं खरेदी कर किंवा आणि काय जे लॉंग प्रोसेस आहे त्याच्यासाठी आपण वेळ व्हायला घालवण्यापेक्षा जर आपल्याला त्या 2 सूट पैसा 1 सूट जरी मिळाला तरी तातडीने आज बी आपण त्या ठिकाणी शासनाच्या वतीने तुम्ही त्या पद्धतीने पुढे फॉलोअप घ्या. आणि तिथं आपल्याला काय तिथं रुपये खर्च नाही, लाईट आहे, नळ आहे, सगळं आहे. टेबल उचलायचं आणि तिथं न्यायचं. त्याप्रमाणे जर होणार असेल तर वेळ वायाला न जाता ते फास्ट होईल, माझं असं मत आहे. आता याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं तातडीने करा, वेळ करा, हा बघा, आता कुठलीही गोष्ट व्यवस्थित निर्माण करण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. घाई गडबडीत केलेल्या गोष्टी ह्या चुकीच्या होतात.
त्यामुळे आपल्याला नियमानुसारच करायचं आहे. तुमचं ठीक आहे, मान्य आहे मला की बाबा लवकर ग्रामपंचायत कार्यालय झालं पाहिजे, स्थापन झालं पाहिजे, परंतु आपल्याला या गोष्टी थोडंसं वेळ द्यावंच लागणार आहे याला, नाही म्हटलं तरी, बरोबर का? प्रस्ताव आला किंवा बाबा आपलं फायनलाइज झालं किंवा बाबा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जिल्हा परिषदेची जी काही प्रॉपर्टी आहे ती हस्तांतरण करण्यासाठी पण देखील त्याला प्रोसिजर आहे. हस्तांतरण ग्रामपंचायतीला करायला प्रोसिजर आहे, त्यासाठी प्रस्ताव पाठवावा लागतो बिडोनच्या मार्फत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तातडीने आणि लवकर करा, हे ठीक आहे, मान्य मला, परंतु त्याला प्रोसेसनुसार आपण जाणार आहोत. प्रोसिजर चालू करा काय हरकत साहेब? आता पुतळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे जिल्हा परिषदेची 2 हा ठीक आहे ना, त्यासाठी आपल्याला तो नमुना त्याची नोंद आहे का ते सगळं बारकाईने पाहायला लागेल आपल्याला. म्हणजेच प्रोसिजर हा म्हणजे आपण आता हा विषय चर्चेला घेतलाय, ह्या चर्चेतून आपल्याला कळतं ना की बाबा ती जिल्हा परिषद शाळेचं आपल्याला हस्तांतरण करता येईल किंवा त्यासाठी काय काय लागतं, या बाबी आपण नंतर बघणार आहोत. हा, तर आता याबद्दल अजून कोणाला काही सूचना आहेत का, म्हणजे आपल्याला पुढचा विषय घेता येईल? नको माहिती. नमस्कार, मी संजय माने, जेजूर रेल्वे स्टेशनला 40 वर्षापासून पोल प्रमुख म्हणून काम करतोय. आणि इथं जी एवढी मोठी संख्या जमलेली आहे, प्रत्येकाने इतके वर्ष सोसलंय, ग्रामपंचायत नाही, नगरपालिका पण नाही, आपली काय अवस्था झालेली आहे रस्त्याची सगळ्याच बाबतीमध्ये. आणि या ठिकाणी अरविंद झगडे, चंद्रकांत झगडे यांनी मोठेपणा दाखवलं की ग्रामपंचायत आम्ही आमच्या सो कष्टाची जागा द्यायला तयार आहे. हीच भावना प्रत्येकाने मनामध्ये जर ठेवली तर आपण, मला असं वाटतं की पूर्ण तालुक्यामध्ये आपली ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने नाव कमवेल. आता राहिला जागेचा विषय. मला असं वाटतं की ह्या जिल्हा परिषदेची जागा आता शिवराजी साईडला सुभाष हॉल सुंदर जागा आहे, किंवा पंचायत समिती, गेस्ट हाऊस चांगल्या जागा आहेत, पण वेळ खाणाऱ्या जागा आहेत. सध्या आपला टेबल तिथं ग्रामसेवकाचा लावणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत त्याला एकदा कार्यालय फिक्स झाल्यानंतर पोचावता येतील वेळेमध्ये. माझं असं म्हणणं आहे की जेजुरी ग्रामीणमधले जे आपली जेजुरीमध्ये अनेक वर्षापासून सोसायटी कार्यरत आहे, झगडे साहेब तुम्ही त्याचे चेअरमन आहात, आणि कायम जेजुरी ग्रामीणच्याच माणसाला तिथलं चेअरमन पद वाट्याला आलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 70% सभासद आपण जेजुरी ग्रामीणमध्ये त्या सोसायटीला आहोत. वरचा मजला सोसायटी वापरते आहे, खालचा मजला माझ्या माहितीप्रमाणे रिकामी, तिथं आमच्या ग्रामसेवकाला बसायला तात्पुरता आत्ता एक तुम्ही तुमचे जे काय वरचे वरिष्ठ असतील, चेअरमन वगैरे कोणती सोसायटीच्या त्यांच्या अंडरमध्ये ती सोसायटी चालते, त्यांचं एखादं पत्र घेऊन तात्पुरता आपण तिथं बसू शकतो. आणि मग या बाकीच्या ज्या आता सूचना या लोकांनी मांडल्यात ही प्रोसेस आपण चालू करूया. जिल्हा परिषदेने उद्या जागा दिली तर चांगलंच आहे. दानशूर व्यक्तीने आता चंद्रकांत सांगितलं माझ्या हायवेला जागा आहे, उद्या कोणतरी एखाद्या येऊन माझी चौकामध्ये जागा आहे, ती मिळाली तर अजून चांगलं आहे. अशा पद्धतीने आपण काम त्या ठिकाणी करू शकतो. पण सध्या माझ्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायत आपल्याला तात्पुरती आता बसण्यासाठी जागा पाहिजे, तर ती मला कुंभारवाडीतली ती जागा मला बऱ्यापैकी वाटते. आणि तिथं फार काय प्रोसेस आपल्याला करावा लागणार नाही कागदोपत्रांची. एका फोनवर सुद्धा आपला चेअरमन ती जागा आपल्याला त्या ठिकाणी 2 टेबल 4 खुर्च्याला देऊ शकतो. ती तात्पुरती जागा आपण वापरूयात आणि कामकाज करूयात. ही सूचना मी या ठिकाणी ह्याच्यासाठी मांडलेली की एकदा आपल्याला कळलं आपल्या भागातला, आपल्या ग्रामपंचायत जी नवीन होऊ घातलेली त्याचा ग्रामसेवक अमुक ठिकाणी बसतो, तर तिथं त्यांनी जे सांगितले, काल महिलांचा एक मेळावा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झाला, त्यांना सांगितलं तुम्ही बचत गट करा, हे करा, ते करा, तर विचार विनिमय करण्यासाठी ठिकाण पाहिजे. तर मला असं वाटतं की ते ठिकाण आपल्याला बऱ्यापैकी आहे, तर त्याचाही या ठिकाणी विचार करावा. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, खूप काय बोलता येणार आहे, खूप काय बोलायचं आहे. सगळ्यांनी समन्वय ठेवा आणि समाजकारण हा मनामध्ये विषय ठेवून आपण कामकाज करूया अशी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अजून कोणाला काही सूचना? त्याच्यामध्ये सुभाष आणि संजय, आपल्याला विश्रामगृह जे आहे जिल्हा परिषदेचं ते वापरता येत नाही. ते विश्रामगृह जे काही VIP येतात त्यांच्यासाठी निवासासाठी आहे, परंतु चौकीदाराची जी रूम आहे, चौकीदाराची रूम की पूर्वीपासून आपण कापरे, महादेव कापरे वगैरे सगळे ग्रामसेवक बसलेले पाहिजे, कामकाज पाहताना पाहिलेले, जुनी इमारत, त्या इमारतीचा वापर सहज करता येतो. कारण आता ती क्लॉक आहे, चौकीदार नाहीये तिथे. तर त्या अनुषंगाने प्राधान्याने त्या ऑफिसचा वापर जो आहे ना, तो विश्रामगृहातला तो जो चौकीदार कक्ष आहे त्या चौकीदार कक्षाचा वापर करायचा, विश्रामगृहाच्या रूमचा वापर नाही करता येणार.
ते नियमाला धरून नाहीये. म्हणजे ही बाब प्रकर्षाने तुम्ही लक्षात आणून देतो. चौकीदाराची जी रूम आहे ती आता बंद आहे. तिथं टेबल खुर्च्या सर्व आहे, तिथं कुलूप आहे. त्या अनुषंगाने तुम्ही जर ती रूम मध्ये जर कार्यालय चालू केलं तर सर्वात सोपं राहील असं मला वाटतं. बाकी आपण त्या अनुषंगाने पुढची कारवाई करा. ठीक आहे. दुसरा विषय घ्यायचा मग अजेंडावरचा. मी स्वागत करतो. काही गोष्टी वैयक्तिक निर्णय घेता येत नाही. सर्व संचालक मंडळ जे काही ठरवेल, सर्व संचालक मंडळ जे ठरवेल त्याच्या अनुसरून पुढे जी काही प्रक्रिया होईल, कारण सोसायटीमध्ये ठराव मांडावं लागतं, सर्वांचं त्याच्यावर बहुमत घ्यावं लागतं. सर्वांनी जर मान्यता दिली आणि आमच्या अगोदर प्रोसेस एक चालू आहे या संदर्भात की ते भाड्याने देण्याचं, इन्कम ऑफ सोर्स वाढवण्यासाठी. त्यामुळं आता तुम्हाला मी कुठल्या प्रकारचं या सर्व बांधवांना शब्द देऊ शकत नाही. जे काही त्या ठिकाणी ठरेल त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया पुढची स्टेप्स होईल. तात्पुरत्या स्वरूपात बोलले होते त्या पद्धतीने. ठीक. आमचे मित्र त्यांनी मांडलेला प्रस्ताव त्याला मी धन्यवाद देतो. शक्यतो जास्तीत जास्त प्रयत्न झाले पाहिजे. पहिला विषय अजून काय म्हणजे आपल्याला पुढचा विषय घेता येईल. सर्वांना नमस्कार. मी श्याम माने रेल्वे स्टेशनला राहिला आहे. तर सर्व महिला भगिनी आणि जे काही मित्र ज्येष्ठ सर्वांचे मनापासून स्वागत. आज गावची पहिलीच ग्रामसभा आहे. तर आजचा ग्रामसभेचा पहिला जो विषय आहे की बाबा ग्रामपंचायत कुठं असली पाहिजे. जे काही झगडे साहेब असतील, आमचे मोठे बंधू असतील, माने साहेब असतील, चंद्रकांत झगडे साहेब असतील, कुतवळ साहेब असतील, सर्वांनी विषय मांडले अगदी योग्य आहे. पण कायद्याच्या चौकटीत ते बसतील का याचा सुद्धा आपल्याला तो विचार करावा लागणार की बाबा जेजुरीमध्ये मध्यवर्ती ठिकाण आहे, जिल्हा परिषदची जागा आहे. पण जिल्हा परिषद जर आपल्याला वर्ग करायला तयार असेल तर वेल अँड गुड, काय प्रॉब्लेम नाही. पण त्या अगोदर आपली स्वतःचं महसूल गाव आहे. आपल्या स्वतःच्या महसूल गावात अजून गायरान जागेची ही निघायचं. आपलं गायरान जागा किती आहे आपल्या गावात ह्याचा एक आकडा निघायचा आहे. जर गायरान जागा मध्यवर्ती ठिकाणी निघाली तर आपण थेट शासनाला गायरान जागेवरती आपल्या ग्रामपंचायतचं कार्यालयाचं जी काही आपल्याला बांधकाम करायचं आहे इमारत, तो प्रस्ताव आपल्याला कुणी जागा न देता आपल्याला मोफतमध्ये ग्रामपंचायतचं कार्यालय उभं राहू शकतं. हा एक माझी म्हणजे सूचना आहे. ही सूचना सुद्धा पटलावर घ्यावी. महसूल अधिकारी जे आज तलाठी साहेब उपस्थित नाही आहेत ठीक आहेत, पण त्यांच्या महसूल अधिकाऱ्यांना ही सूचना द्यावी की फॉरेस्टची जागा किती आहे, गायरान जागा किती आहे, इनाम वर्ग देवस्थानाच्या जागा किती आहे, याचा एक जो आकडा आहे. गायरान जागेमधून अबकडचा प्रस्ताव पाठवून ती आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल असं तुमचं म्हणणं आहे. ओके, ठीक. धन्यवाद. पुढचा घ्यायचा का विषय का अजून याबद्दल काय कोणाला विचार. आता ग्रामपंचायत जागेच्या बाबतीत झालेली चर्चा याबाबत आपण लवकरात लवकर प्रस्ताव देण्याचं मुख्य प्रस्ताव जेडपीला देऊ. आणि विश्रामगृहाची जागा आहे त्याबाबत आपण मागणी जेडीला जिल्हा परिषदेला कळू बीडीओच्या मार्फत. पुढचा विषय आहे की 5% दिव्यांग नोंदणी ग्रामपंचायत कार्यालयात करण्याबाबत. आपण यापूर्वी ग्रुपवरती बऱ्यापैकी मेसेज टाकले होते की दिव्यांग बांधव जे आहेत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नोंदणी करून घ्यावी. आत्तापर्यंत आपल्याकडे फक्त 3 बांधवाची नोंदणी झालेली आहे. 40%च्या वरती जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना आपण ग्रामपंचायत उत्पन्नातून एक 5% लाभ त्यांना दरवर्षी देत असतो. यासाठी नोंदणी करणं गरजेचं आहे. तर अजून कोणी जर असतील आपल्या संपर्कात बांधव की त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात पाठवून कागदपत्र घेऊन पाठवा. नोंदणी करण्यासाठी ते गरजेचं आहे. दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक आणि एक फोटो. आता फक्त 3 लोकांची झालेली, अजून बाकी असतील गावात वाडी वस्तीवरती तर त्यांना निरोप द्या फक्त. आपल्या ग्रामपंचायत हद्दीमधील जे काही दिव्यांग बंधू आणि भगिनी बांधव आहेत त्यांचं ग्रामपंचायतच्या दिव्यांग रजिस्टरला नोंद होणं आवश्यक आहे. कारण त्यांचा जो 5% जो निधी आहे, जो ग्रामपंचायतीचा ज्या उत्पन्नामधले 5% जो आहे तो त्यांच्यासाठी शासनानं खर्च करणं बंधनकारक केलेलं आहे आणि अनिवार्य आहे. त्यासाठी आपल्या ग्रामपंचायत हद्दीमधील जे कोणी 40%च्या वर दिव्यांग आहेत, डिसेबल आहेत,
त्याच्यासाठी शासन UDID कार्ड देतं, युनिक डिझॅबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड, UDID. ते कार्ड असल्याशिवाय नोंदणी होत नाही. आणि ते कार्ड काढण्यासाठी वेबसाईट आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन करावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला ससूनमध्ये जाऊन ते हे करावं लागतं की दिव्यांग आहात का नाही त्यांच्याकडून सर्टिफिकेट घेऊन मग ते सर्टिफिकेट त्या वेबसाईटवर अपलोड करावं लागतं आणि मग ते तुम्हाला ते काही 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला ते UDID कार्ड मिळतं. आणि ते UDID कार्ड मिळाल्यानंतर मग त्याची ग्रामपंचायतीला नोंदणी करायची, जेणेकरून दिव्यांग बांधवांना त्या 5% निधीचा लाभ मिळू शकतो. तर लवकरात लवकर आपण याबाबत जे दिव्यांग बांधव आहेत त्यांनी नोंदणी ग्रामपंचायत कार्यालयाला मस्के साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून करावी. पुढचा विषय क्रमांक 3 आपलं सन 2027-28 ते 30-31 ची ग्रामपंचायत फेरआकारणी करून आपलं एक नवा नंबर 8 म्हणजे कर मागणी रजिस्टर तयार करायचं आहे. याच्यामध्ये गावातलं सगळं म्हणजे पूर्ण मिळकती जे आहेत तर पूर्ण मिळकतींची आपल्या ग्रामपंचायत नंबर 8 ला नोंदणी करायची आहे. तर आपण पाठीमागे एकदा आपण 24 तारखेला आपण ग्रामपंचायत करायला बसलो, त्या चर्चा आपली प्राथमिक चर्चा झाली की एक एजन्सी आहे त्यांनी आतापर्यंत 700 ग्रामपंचायतीची फेरआकारणी केलेली आहे. त्या एजन्सीला आपण हे काम द्यायचे विचारत आहे. तर याबाबत मी चर्चा करा आणि त्याचं आपण हे आपली आज चर्चा झाली की ते उद्या म्हणलं तरी उद्या काम चालू करायला तयार आहेत. नमुना 8 आपल्याला तयार करायचा आहे. नमुना 8 म्हणजे काय मिळकती आहेत ग्रामपंचायत हद्दीमधल्या, त्याच्या आपल्याला मोजमाप घेऊन आपली एक संस्था आहे त्या संस्थेला देऊन ते आपलं फास्ट काम होईल. आणि ज्या काही मिळकती आहेत आता जो प्रॉपर्टीचा विषय जो आहे सर्व ग्रामस्थांनी इकडे लक्ष द्या आणि समजून घ्या, लक्षात घ्या. आता साहेब जो विषय चालतोय 24 तारखेला आपली मीटिंग झाली, तिथे सुद्धा तो विषय झालेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी इथे सूचना तुम्हाला मांडलेली आहे. मला वाटतं की तुमच्या लक्षात पण आली. प्रशासनाला आम्ही त्याची आठवण करून दिलेली आहे. आता परत एकदा मी तुमची आठवण करून देतो. आता विषय तो मीटिंगमध्ये आलेला आहे. माझा विषय असा आहे, आता आपण जे प्रॉपर्टीची जी नोंदणी करणार आहे ते कायमस्वरूपी नोंदणी होणार आहे. ही जे घरं आहेत त्यांना नंबर मिळणार आहे. पण इथं दवण्यामाळ्यामध्ये हा एक विषय आहे, फार मोठा विषय आहे. हे छोटा विषय नाही. इथं 2 गट आहेत, सामुदायिक गट. हे मंदिर जे का आहे ते सामुदायिक गटामध्ये आहे आणि रस्त्याच्या पलीकडचा जो गट आहे तो सुद्धा सामुदायिक गटामध्ये आहे. पण इथे विषय असे येतात की इथे जे घरं बांधलेली आहेत लोकांनी ते त्याची नोंदणी तुम्ही कशी घेणार आहात ते त्या नोंदणीला आमचा आक्षेप आहे, माझा विरोध आहे आणि ग्रामस्थांचा विरोध आहे. ह्या 2 गटातल्या नोंदणी सोडून तुम्ही सगळ्या नोंदणी घ्या. ज्यांची घरं हे स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये आहेत, स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये असणाऱ्या घरांची नोंदणी करायला काही हरकत नाही. ते 7/12 चेक करून प्रशासनाने त्याची शहानिशा करून त्याची घराची नोंदणी करून घराला नंबर देण्यात यावे एवढी मी सूचना मांडतो. गट नंबर लगेच पुढे पुन्हा काय करायचं गट नंबर सामायिक गटाचे नंबर सांगतो. जुना गट नंबर 894 894 एक मिनिट येतो ना. एकच मिनिट लगेच सांगतो. 314 लगेच आठशे 54 गट नंबर आहे साहेब जुना. त्याला आता नवीन गट नंबर पडलाय 314 आणि 867 गट नंबर आहे जुना. त्याला गट नंबर पडलाय 315. 894 गट 315 गट नंबर हा रस्त्याच्या पलीकडे येतो आणि 314 गट नंबर हा कोणता त्याच्यामध्ये आपण आता या रस्त्याच्या पलीकडे कुठला आहे? रस्त्याच्या पलीकडे 315. 315 आहे का त्याचं काही सातबारा आहे का? नाही आता तर आहे 7/12. बरं ठीक पण देऊ शकतो. बरं ठीक आहे आपण बघू ते देतील. देऊ शकतो 7/12 आपल्याकडे आहे. बरं 315 का? मी 7/12 घेऊन जातो. नाही, ठीक आहे आपण बघू नंतर आपण चर्चा करू आधी. हे 2 गट जे आहेत 315 रस्त्याच्या पलीकडचं आहे. 315 रस्त्याच्या पलीकडे हा आणि इकडे जुना 894 नाही आता लेटेस्ट 315 आहे. लेटेस्ट 315 आणि लेटेस्ट 314 हा. बरं हे सामुदायिक हे सामुदायिक गट क्रमांक आणि त्यात घर आहेत मिळकती आहेत. त्या मिळकती आहेत. त्या मिळकतींची नोंद आता सध्या थांबवण्यात यावी. ज्यावेळेस ह्या गटाची सरकारी मोजणी होईल त्यावेळेस बाकीच्या गोष्टी सगळ्यात करण्यात येईल.
तर ज्या सामायिक गटामध्ये ज्याची नावं आहेत त्याच्या नोंदी झालेला काय ते हा विषय आपण नंतर आहे. आता फक्त एवढे विषय म्हणतो. तो विषय आमच्या समाजाचा आहे. हे सगळे मिटिंग झाल्याच्या नंतर सर्व ग्रामसभा संपल्यानंतर आमचा झगडेमाळ्यातील सगळे बांधव इथं थांबतील आणि त्याच्यावरती आपली चर्चा होईल. हा, तो विषय ग्रामसेवकांनी इथल्या ग्रामस्थांनी तो पहिला घ्या, म्हणजे जेणेकरून ग्रामपंचायत काम हा जो विषय आहे हा संपूर्ण ग्रामपंचायतीचा नाहीये. हा विषय संपूर्ण ग्रामपंचायतीचा नाहीये, फक्त इथल्या लोकवस्तीमधला आहे. गट नंबर 894 आणि 867 हे 2 गट आहेत. रस्त्याच्या अलीकडचा एक गट 62 गुंठ्याचा आहे, पलीकडचा साधारणतः 3.5 एकराच्या पलीकडचा गट येतो क्षेत्राचा. त्या दोन्ही गट हे सामुदायिक आहेत. त्यामध्ये जी घरं आहेत त्यांच्या नोंदी वगळता बाकीच्या नोंदी ज्या मालकी हक्काच्या जागेतल्या आहेत त्या नोंदी घेण्यात याव्यात. त्या ज्या 2 गटातल्या नोंदी त्या स्थगित करण्यात याव्यात. त्याची काही हिस्सेवारी नाहीये. त्याचे 7/12 फुटले, कोणाचं क्षेत्र किती आहे त्याच्यावर कुठल्याही 7/12वर आकारणी नाहीये. त्यामुळे आम्ही पहिली मोजणी करणार आहोत त्या जागेची. सर्व सामंजस्याने आमचे समाज बांधव बसतील ह्या 2 गटातले आणि त्यानंतर मग पुढची कार्यवाही आपण करावी, असं जे विजय झगडेंनी मांडलेलं आहे त्याला मी अनुमोदन देतो आणि ते योग्य आहे. याच अनुषंगाने माझा विषय असा आहे की फक्त दवणेमाळा गट नंबर 2 आहेत त्यांचा तो स्थानिक विषय आहे. माझं असं मत आहे स्टेशन नगरचा पूर्व भाग जे भालेगाव वस्ती आहे, माऊली नगर आहे, भंडारमाळा आहे. पावसाळ्यात तुम्ही ते रेकॉर्डलाच घ्या. तुम्ही बोला ते. रामोशी माळा आहे, कुतवळ माळा, कोळेकर माळा, MIDCतले शिंदे वस्ती, त्याच्यानंतर कुंभारकरवाडी, दोरगेवाडी आणि पॉवर हाऊसचा काही भाग ज्या ठिकाणी वातावरण सगळं सुटेबल आहे, मोजणी योग्य आहे. आमचं असं मत आहे पहिलं तुम्ही ते प्रोसिजर पूर्ण करा आणि जसं शिवराज म्हणला की आमच्या वस्तीत इथला विषय आहे 2 गटांचा, तो विषय त्यांच्यासाठी वेटिंगला ठेवा. पण जर तुम्ही ती एजन्सी नेमून काम चालू करणार असतात तर आमची काय हरकत नाही या विषयात. तिकडला आमचा पट्टा अख्खा ती आहेत ना, ती 2 जण घेणारच आहे. त्याच्यासाठी फक्त दवणेमाळा चंदू, तुमचा दवणेमाळ्यातला जे शिवराज, जे तुमचे 2 गट आहेत तो विषय फक्त वेटिंगला ठेवा. पण जो तुमचा हा नाही ऐक ना ते नंतर हा पण 400 किलो पॉवर हाऊसचा पलीकडला भाग काय आहे तो इकडं आमच्या भागाचं तुम्ही कामकाज सुरू केलं, आमची अडचण नाही. हो हे बघा, मी इथं हे मांडू इच्छितो की वेटिंगला ठीक आहे तुम्ही म्हणताय, पण नाही 2 मिनिट. हा, आपल्या ग्रामपंचायत हद्दीमधल्या ज्या काही बांधकाम आहेत, जी कोणतीही बांधकाम आहेत त्या बांधकामाची नोंद करणं शासन नियमानुसार अत्यावश्यक आहे, बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या सॉल्व्ह होतीलच, लक्षात घ्या. परंतु 7/12 बांधकाम असो, गावठाणामध्ये बांधकाम असो, ग्रामपंचायतीचा रोल काय असतो? नोंद करणे फक्त. 7/12 जमिनीशी काही घेणं देणं ग्रामपंचायतीला नाही. तुमचं घर बांधलं, तिचं प्रॉपर्टी आहे तुमची, त्या प्रॉपर्टीला टॅक्स बसवणं गरजेचं आहे. आणि नोंदी करताना आपण कागदपत्र घेणारच आहोत, बरोबर. तर त्या अनुषंगाने अशी कुठली ग्रामपंचायत हद्दीमधली मिळकत नसेल की तिची नोंद होणार नाही. एकूण एक मिळकतीची नोंद ही होणारच आहे. हा हो, डॉक्युमेंट नसतील त्याने काय करायचं, त्या प्रॉपर्टीचं तुम्ही काय करा, आपण काढू ना मार्ग, नियमानुसार आहे. आणखी तो विषय आणखी जो मांडलाय 2 गटाचा तोच प्रॉब्लेम. ठीक आहे ना, त्याची नावं नाही. ठीक आहे ना, आपण ते 7/12 बघू. 7/12 बघितल्यानंतर हे बघा, त्याच्यामध्ये भरपूर क्लॉज आहेत नोंद घालण्याच्या संदर्भामध्ये. हा, तर आपला जो ग्रामपंचायत 1958 आहे त्या अनुषंगाने आपलं नोंदीचं कामकाज होईल. ठीक. या ठिकाणी थोडी गल्लत होते. तुमचा विषय अगदी बरोबर आहे. ह्यांना बोलल्यानंतर बोल. जर उतारत नाव असेल आणि जर जागाच प्रॉपर्टीला दिलेली नसेल तर मोकळ्या जागा आहेत, ज्यांचे नाव आहे त्यांना लावून दिलं ना. कुठल्या उतारामध्ये नाव आहे
समय गटात उतरत नाव आहे पण ती प्रॉपर्टी आता ताब्यातच नाही. मग जे आता उर्वरित जे काय बांधकाम आहे ना, हा? जे काय बांधकाम आहे, नाही मग त्याला ताबा त्यांचं नाव आहे. जे बांधकाम, मी काय म्हटलं, जे काय प्रॉपर्टी बांधकाम जे आहे त्याच्या नोंदी आपण नमुना 8ला घेतो. नाही आता जागा मोकळी, समजा इथं कोपऱ्यावर जागा मोकळी, मी तिथं दार कंपाऊंड केलं तिथं बघ लावून द्या म्हणतो 7/12तली बखळ आहे का? मग 7/12 नाव आहे ना. 7/12तली बखळ आहे का? मग 7/12 नाव आहे पण आता मला काय म्हणायचंय, 7/12त नाव आहे पण मोकळी जागा आहे ना, मोकळी जागेची आपण नोंद नाही घेत, आपण बांधकामाची नोंद घेते. ते सांगितलं ना तुम्हाला मी. 7/12 मध्ये जे काय बांधकाम झालेलं असेल त्याची नोंद घेतो, घराच्या नोंदी घेतो आपण, बरोबर असेल. तर विषय सगळ्यांनी समजून घ्या. कुणाचा राग किंवा ऑब्जेक्शन हा कुठला विषय डोक्यात घेऊ नका. इथं शंका निर्माण करून घ्या, फक्त विषय समजून घेण्याचा आहे. आपल्याला स्वतंत्र सिटी सर्वे भूमी अभिलेख हे काम करतो. तुम्ही जे बोलताय ही सगळी शासनाची यंत्रणा आहे. तुम्हाला कुठं मोजणी करावं लागणार नाही, तुम्हाला कुठं खर्च करावा लागणार नाही, अशी सगळी व्यवस्था आहे. परंतु हा जो मिळकत नंबर संबंधी विषय, घरांची मोजणी हा विषय नाहीये. घरांची जो माप आहेत मग ते बेकायदेशीर असेल आणि कायदेशीर असेल याची नोंदी होणं, त्याचं रजिस्टर होणं शासनाला गरजेचं आहे. त्याचं रजिस्टर तर झालं पाहिजे तर तुम्हाला तक्रार निवारण करता येतील ना. या रजिस्टर नंतर तुम्हाला सिटी सर्वेची पूर्णपणे प्रोसिजर आपल्याकडे लागू होणार आहे. मी सोनवडीचं प्रत्यक्षात काम पाहिलेलं आहे, तुमच्या अनेक गावांचं जवळून काम पाहिलेलं आहे, पांडेश्वरचं पाहिलेलं आहे. ह्याचा सिटी सर्वे नंबर स्वतंत्र होतो. तुम्हाला सगळ्यांना नोटीस येणार, तुमच्या सगळ्या तक्रारी सगळे जबाब त्या ठिकाणी सुनावणी झाल्याशिवाय, तुमच्या तक्रारीचं निवारण केल्याशिवाय कुठलंही काम होणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि मिळकत नंबर संदर्भात सगळ्या ग्रामसेवेला कायद्यातच तरतूद त्या ठिकाणी आहे. त्याला संमती ग्रामसेवेची मंजुरी असणं आवश्यक आहे. त्यामुळे कुणाची गल्लत होऊन देऊ नका. फक्त सगळ्यांना विनंती आहे, सहकार्य करा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं होणार आहे, काही अडचण होणार नाही. धन्यवाद. सर्वांचं म्हणजे सहमत आहे, पण मुद्दा असा आहे नवीन कॉटेज वगैरे आहेत, आम्ही तिकडे राहतो, प्रत्येकाचे गुंठे तर रस्ते प्लॉट बिल्डरने वगैरे प्लॉटिंगचे रस्ते वगैरे 18 फुटे 25 फुटे XYZ काय असेल ते गावठाणात आहे का 7/12 आहे ते? फक्त नोंदी लावताना तुमचं आता एवढं बांधकाम आहे बरोबर, तुम्ही बांधकामाचं एजन्सी कोणी असेल तर नोंद लावणार. त्यानंतर काय होतं, माझं बांधकाम एवढं आहे पण ते बांधकाम अतिक्रमणात आहे रस्त्याच्या किंवा शेजाऱ्याच्या, हे बघूनच मोजमाप केले. मग तेच प्रोसिजर आहे ना, मग त्यालाच फेरा करणे म्हणतोय आपण. आलं लक्षात? ज्या घराचा मिळकत नंबरशी संबंध येतो ना तो ग्रामपंचायतशी येतो आणि मोजणीचा संबंध येतो. जर तुमचं घर अतिक्रमणात असेल, शासनाच्या जागेत असेल, ऐका लक्षात घ्या. दुसरा पॉईंट मुद्दा सांगतो. गायरानं जर समजा एखाद्याने घर बांधलं किंवा शासनाच्या जागेत जर घर बांधलं असेल आणि ते सिद्ध झालं, ऐका 2 मिनिटं ऐका, मी बोलल्यानंतर बोला का तुम्ही बोलता बोला, मग मी ऐकतो. पण तुम्ही म्हणताय ना तो मुद्दा माझा म्हणण्याचा मुद्दा काय, फॉर एक्झाम्पल तुमची गुंठेवारी केलेली, तुम्हाला 18 फुटे रस्ता सोडलाय, मी काय केलं 18 फुटेचा 3 फूट रस्त्यामध्ये पण घर बांधलंय. म्हणजे तुम्ही त्याची मोजमाप घेतलं, पट्टी आकारली बरोबर की 4 वर्षानंतर शेजारीचं बांधकाम आलं किंवा नंतर काय प्रश्न होतो, मी म्हणलं मला ग्रामपंचायतने ते घर केलंय, माझी नोंद लावली एवढं, मग परत पुढे येणार ग्रामपंचायतकडं. त्यावेळेस ज्याला जागा कमी पडली ना तो त्याच्या विरोधात कोर्टात जाईल. ग्रामपंचायत तुम्हाला त्या प्रोसिजरच्या आहे, ग्रामपंचायतीशी काही संबंध नाही. 7/12चा भूमी अभिलेखशी संबंध येतो. भूमी अभिलेख 7/12 देतं आणि तहसीलदार महसूल खाते त्याची नोंद ठेवतो. तुमच्या जागेत झालेल्या बांधकामाची ग्रामपंचायत नोंद घेते, बस एवढाच विषय. माझी नोंद जेवढी आहे तेवढी फक्त माझ्या नावाच्या जागेतच असावा. महसूल आणि ग्रामपंचायत वेगळा विषय. तुम्ही अर्ज करता, बांधकामाची नोंदवाई, अर्जासोबत तुम्हाला तुमचं मालकी हक्काचा पुरावा द्यावा लागतोय. ते आता 2 मिनिटं मला बोल द्या ना. ते चेक झाल्यानंतर ती नोंद होणार आहे. नोंद काय आता तुम्ही आनंद लगेच केली असं नाही. आलं लक्षात? माझं नाव सूरज बालेराव, स्टेशन नगरला राहतो. सर्वांना नमस्कार करतो आणि आजच्या होणाऱ्या पहिल्या ग्रामसभेमध्ये मला बोलण्याचा तुम्हाला वेळ दिला त्याच्यासाठी मी तुमचे आभार मानतो. सर्वप्रथम तुमची कर आकारण्याच्या बाबतीत तुम्ही हे गोष्ट मुद्दा मांडून ठेवलेला आहे. तर मला फक्त एवढा विचारायचं आहे तुम्हाला की जर समजा एखाद्या जागेचा 155चा अर्ज असेल जो की बाबा त्रुटी म्हणजे बाबा महसूल खात्याच्या त्रुटीमुळे त्या 7/12वरती इतरत्र नावं त्याची लागली गेलेली आहे, पण त्या 7/12वरती माझं घर माझं बांधकाम आहे, पण ती नावाचं जी 155चा अर्ज मी संबंधित खात्याला केलेला आहे, पण त्या खात्याची जर समजा इकडे केस चालू आहे
तर त्याच वेळेस जर समजा आपल्याकडे घर बांधणीचं तुम्ही मोजमाप करण्यासाठी आले, जे आपण ठेवलेले आहेत मोजण्यासाठी, तर त्यावेळेस जे इतरत्र चुकीची नावं लागलेली गेलेली आहेत सातबाऱ्यांवरती, त्यांच्या नावाचीच नोंदणी 8 मध्ये केली, आपल्या 8 मध्ये केली जाणार का, कशा प्रकारे केली जाणार का, त्याच्यावरती काय हरकत म्हणून आपल्या सातबाऱ्यावरती जी नाव आहेत ती सुधारित करण्यासाठी काही तिथे वेळ घेतला जाणार का, ती प्रक्रिया पॉज केली जाणार त्या जागेसाठी. सर तुम्ही म्हटले मालकी हक्काची पुरावे कुठले कुठले जर सांगितले लोकांना बरं होईल. मालकी हक्क कारण तुम्ही मेजरमेंट घेतली त्याला तुम्ही पुरावा मागणार, ऍक्च्युली तुम्हाला कुठले कुठले पुरावे त्या ठिकाणी गरजेचे आहेत किंवा कुठले कुठले पुरावे आहेत त्या ठिकाणी सांगितलं जरा बरं उतारा सिटी सर्व्हिस तुमचा नाही, काहीच नाही असेल आता फक्त 7-12 असेल तेवढं. सिटी सर्व्हिस तो 7-12 तो कुणाच्या नावाचा, वैयक्तिक मालकाच्या नावाचा पाहिजे का, ज्याच्या नावाचे तुम्ही हे करणार कर आकारणी का सामायिकातला घेणार, हा मुद्दा प्रतिनिधीच होतो. 7-12 मग हा त्यांनी सांगा ना विचारणी सांगितलं. हे बघा आता कसं याच्यामध्ये 7-12 गट क्रमांक 1 आणि त्याच्यामध्ये 5 नाव आहेत बरोबर, आणि 5 नाव खाते तुमचे खाते बोर्ड नाही, काय नाही, तुम्हाला अलॉटमेंट नाही, मग तुम्ही तो 7-12 दिला, त्याची नोंद व्हावी असं म्हणतात बरोबर, त्या घराची नोंद. मग आपण काय करणार, मूळ मालक भोगवटा सदरी 2 क्लॉज आहेत त्याच्यामध्ये, मूळ मालकाचं नाव आणि भोगवटदाराचं नाव बरोबर का. भोगवटा सदरी आपण नोंद करू शकतो, मूळ मालक जे असतील 7-12वरचे त्यांची नावं त्या ह्याच्यामध्ये येणार मूळ मालकामध्ये, आणि जो कोणी भोगवटा घेतोय त्या घराचा त्याचं भोगवटा सदरी नाव आहे. आणि मुळात नमुना 8 नंबर हा मालकी हक्काचा पुरावा नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही जर नमुना 8 पाहिला असेल तर त्याच्या खाली टीप असते, ही केवळ आणि केवळ टॅक्स वसूल करण्यासाठीची प्रोसिजर आहे. शासना ग्रामपंचायतीला जे मेन स्त्रोत आहे काय आहे तो कर वसुली. कर वसुलीचा मेन सोर्स आहे ना. कर वसुली झाल्याशिवाय इतर गोष्टी होणारच नाही. 5% जो दिव्यांग खर्च आहे तो कुठून होणार आहे. जे काय तुम्ही दिलेला कर जो आहे 100 रुपये समजा कर आला कलेक्ट, त्यातनं 5 रुपये जो आहे तो दिव्यांगासाठी देणार, 10% आहे तो महिला बालकल्याणसाठी, आणि 15% जो आहे तो मागासवर्गीयांसाठी. त्यामुळं मेन उत्पन्नाचा स्रोत जो आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये OSR म्हणतो, ओन सोर्स रेव्हेन्यू, तो आहे आपला ग्रामपंचायतीचा कर. आणि म्हणून आज जे मी म्हटल्याप्रमाणे हा मालकी हक्काचा पुरावा नाही. तर मालकी हक्काचे पुरावे कुठले आहे तर 7-12 आहे. आणि ज्यावेळेस सिटी सर्व्हे होतो, ज्यावेळेस प्रॉपर्टी कार्ड जनरेट होतं त्याला आपण मालमत्ता पत्रक म्हणतो बरोबर. हा मालमत्ता पत्रक म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला. तर ते मालमत्ता पत्रक जे आहे ते प्रॉपर्टी कार्ड जे आहे जे भूमी अभिलेख कार्यालय करत असतं. आणि ते भूमी अभिलेख कार्यालय त्याची प्रोसिजर आहे ती सर्वांना नोटीस देते, सर्वांच्या हरकती घेते बरोबर. त्याला प्रोसिजर आहे आणि प्रत्येकाच्या बाउंड्री निश्चित करते. आणि ती प्रोसिजर झाल्यानंतर तो सिटी सर्व्हे होतो आणि सिटी सर्व्हे झाल्यानंतर प्रत्येकाला मालमत्ता पत्रक मिळतं. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला मी प्रकर्षाने सांगू इच्छितो की नमुना 8 म्हणजे नमुना 8 ला नोंद झाली म्हणजे हा मालक झाला असातला भाग नाहीये. आलं का लक्षामध्ये. हा नोंद रद्द करता येते, त्याला प्रोसिजर आहे. प्रोसिजर आहे त्याला की त्याची सुनावणी होते. ऐका 2 मिनिट त्यांचं सांगतो. त्याची सुनावणी होते, त्यांनी पुरावे सादर करावे लागतात, दोन्ही पार्टींचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं आणि त्या पद्धतीने ठराव घेऊन ते नोंद रद्द करता येते. सर मला एक बोलायचं आता जो एक विषय मांडला पुढे महेश, त्याचा विषय तुमच्या लक्षात आला नाही कोणाच्या, त्याने बरोबर विषय मांडला आहे. काय आता जे आपण मी सांगतो त्याने काय विषय मांडला ते आपण सर्वे करणार आहे. हा नोंदीचा जो सर्वे नोंदणीचा जो सर्वे आहे त्या सर्वे आपण नंतर प्रसिद्ध झाल्याच्या नंतर प्रसिद्ध करणार असाल करणार बरोबर. ग्रामस्थ म्हणजे तो प्रसिद्ध होईल, हरकत घ्या तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रामस्थांची हरकती घ्याव्या लागतील बरोबर. मला तेवढंच विचारायचं. आता त्याने जो प्रश्न विचारलाय ते तुमच्या लक्षात आला का साहेब महेशने. पुन्हा एकदा विचारा. एका प्रश्न विचारला लक्षात घ्या त्याने काय विचारायचं मुद्दा लक्षात घ्या. आता ह्या शाळेपासून खाली सामायिक गट
तर समाज गटात आमची पहिली पूर्वीची नावं आहे पण त्याचा आम्हाला आता वाईवटीला जागाच नाही. मग त्या जागेचं कसं काय करायचं आमचं? कोण वाय वाटते आता? आता कोण वाईवटते आता ऐका ना. उतरत नावं नाही. आता आपला विषय कशासाठीचा आहे? मग तुमचं म्हणजे तुमचं विषय जो आहे तो वहिवाटीचा आहे का? नाही नाही त्याचा विषय मगाशी असा होता की सातबाऱ्यात नाव आहे ते आमच्या ताब्यात नाही असा त्याचा विषय होता. माझं सातबाऱ्यात नाव आहे पण माझी जागा कुठे आहे? ते वहिवाटीला नाही आमच्या असा विषय होता. तो महसूल खात्याचा विषय राहील तो. तुम्ही आपण घराच्या नोंदी संदर्भात आहे सर. मी सांगितलं ना मग त्यांना बकळे बोलले ना. महसूल आणि ग्रामपंचायत हा वेगळा विषय आहे. आपल्या चर्चेतून सर्वांना हे समजतेच आहे ना. आता नाही किचकट नाही विषय. ऐका नाही भरकटत नाही विषय भरकटत नाहीये, किचकट पण नाहीये. ग्रामस्थांचं समाधान झालं पाहिजे. ऐका सर्वांनी बोलल्यानंतर ऐका कोणाला कळणार नाहीये. सर्वांनी बोलल्यानंतर चर्चेला अर्थ राहणार नाही. ऐका थांबा 2 मिनिटं. ग्रामसभेचे अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना आवाहन करतो की कृपया ग्रामसभेच्या अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना विनंती करतो की कृपया आपापसात चर्चा करू नका. बोलताना प्रत्येकाचं म्हणणं प्रत्येकाला मांडू द्या. तुमची म्हणणं सर्वांना पोहोचू द्या आणि हे एक त्यांनी बोलल्यानंतर कळेल. सर्वांनी बोलल्यानंतर त्याला काय अर्थ राहणार नाही. ग्रामसभा अशी भरकटत जाईल, काय प्रोडक्टिव्ह राहणार नाही त्याच्यामध्ये. बरोबर. त्यामुळे ज्याला कोणी बोलत असेल तर त्याला बोलू द्या पहिल्यांदा आणि मग आपले मत मांडा. माझी प्रशासनाला विनंती आहे हात जोडून की आता जे आमच्या 2 गटाचे जे विषय चाललेले आहेत ते 2 गटाचे विषय प्लीज तुम्ही मागं ठेवा. तो विषय आमची त्याच्यामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही त्याची सरकारी मोजणी करून त्याचं खातेफोड करून त्याचे खातेफोड झाले नाही, वाटप झालेलं नाही. वाटप जर झाले नसेल तर ही प्रॉपर्टी जी आहे अमुक ती त्याची तुमची प्रॉपर्टी होती का? होऊ शकेल का ती? तुम्ही त्याच्या नावावरती कशी करून देणार? बरं आता तुमचा हे जो विषय जो आहे सामूहिक जागेबद्दल बरोबर आणि नोंदणीबद्दल, तर याच्यामध्ये तुम्ही तुमची सगळी कागदोपत्री पुरावे आमच्या भाऊसाहेबांकडे द्या. ठीक आहे. आणि आम्ही बघू त्याच्याबद्दल काय आहे ते. आणि वेळ पडल्यास आपण जिल्हा परिषद कडून मार्गदर्शन मागू. ठीक आहे. त्यामुळे मी असं नाही म्हणत की बाबा मोहन नाही बोलायचं. आपल्याला कागदपत्र पाहिल्याशिवाय ते सांगतो मी. तुम्ही तुमचे पुरावे कागदोपत्री पुरावे ग्रामपंचायतला जमा करा. आम्ही बघतो ते आणि त्याच्यामध्ये काही डिस्प्यूट्स आहेत त्याच्यामध्ये काय आहे त्यात ते तुम्हाला कळवतो आम्ही. वाटपपत्र नाहीये. आलं लक्षात. आलं लक्षात. ह्या 2 फक्त महत्वाचे मोठे विषय आहेत. सामूहिक क्षेत्र आहे आणि त्यामध्ये बांधकाम आहेत ते कोणाचे आहेत. बरं आता हा विषय तुम्हाला बोलायचं. या गोष्टीची पडताळणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करून घ्या, हरकत नाहीये. परंतु आपल्या या ग्रामसभेमध्ये भूम्याभिलेखच्या लोकांनाही बोलवण्याची आवश्यकता होती. कारण गल्लत काय होती, या 7/12चा भूम्याभिलेखशी संबंध येतो, नंतर आपण संबंध बोललो होतो. हा विषय पडताळणी करून हा नंतर घ्या. आले नाहीत ते. आता आपण काय करणार? नंबरशी काय संबंध येणार नाही. त्या मोजणीच्या संदर्भामध्ये अजून एक शंका आहे की आता जे आपण चौरस मीटर मध्ये घर मोजणार आहे स्क्वेअर फूट मध्ये मीटर नाही ते आपलं घर आता आपल्या 7/12च्याच जमिनीवरती त्याच जागेवर एरियावरती. तर मग 7/12वरती ते क्षेत्र घरपड म्हणून येणार का? मग कसं काय? 7/12 आमचा तेवढाच दिसतोय, घर कमी झालंय. घरपड आलं पाहिजे ना 7/12वरती. साहेब माझं काय म्हणणं आहे, 7/12 तुमचा मिळकत नंबर माझं आहे ना चंद्रकांत माझं धालेवाडी हातेमध्ये 17 एकर क्षेत्र आहे. पण माझं तिथे एक पत्र्याचं शेड आहे. ग्रामपासून तुम्हाला पाहिजे पाणी पाहिजे सुविधा पाहिजे घरपट लावून घ्या. 2 गुंठे आमच्या वडिलांनी तिथं धालेवाडीत घरपट लावलेली आहे. मला नळाचं कनेक्शन मिळालंय. घरपड कुठं 7/12वर म्हणताय का? हा क्षेत्र तो महसूलचा विषय येतो सर. ऐका ना, ह्याच्यामध्ये मी सर्वांना तुमचा विषय लक्षात आला माझ्या. बसा ना बसा.
ह्याच्यामध्ये दोन गोष्टी मी तुम्हाला प्रकर्षाने सांगू इच्छितो की 7/12 ज्या काही बाबी आहेत, घरपड वगैरे, ह्याचा ग्रामपंचायतीशी काही संबंध नाही. ग्रामपंचायत फक्त टॅक्स आणि जे काही बांधकाम आहे त्याची नोंद करणे, आणि 7/12 याच्यामध्ये काही विषय येत नाही. नमुना 8 ग्रामपंचायत विभाग, 7/12 महसूल विभाग. नमुना 8 ग्रामपंचायत अधिकारी, 7/12 महसूल अधिकारी. नमुना 8 विस्तार अधिकारी पंचायत, 7/12 मंडळ अधिकारी. येतं का लक्षात तुमच्या विषयी? दोन विभाग आहेत, महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग. महसूल विभाग 7/12, ग्रामपंचायत विभाग गावठाणातलं घर बांधकाम, 7/12 मधलं घर बांधकाम, त्याची नोंद. हा, मग भूमी अभिलेखचा नंतर सिटी सर्वे प्रॉपर्टी कार्डसाठी. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट विषयाकडे जाऊया. पुढचा विषय आहे तो सर्वात महत्वाचा विषय आहे की आता ग्रामपंचायतीला आपल्याला कर्मचारी भरावा लागेल, बरोबर का? आता आता आपण फेराखत व्यास करणार, त्याच्यामध्ये जे टॅक्स लावणार आपण, त्याच्यामध्ये घरपट्टी एक येतं, आरोग्य कर आणि वीज कर आणि पाणीपट्टी. आता पाणीपट्टीच्या आपल्या काही योजना नाही आहेत बहुतेक बऱ्यापैकी. एक 3 प्रकारचे टॅक्स आहेत. ते आपलं दुसरं एक सजेशन आहे की आता आपल्या भागामध्ये यात्रा वगैरे जास्त असतात, ते स्वच्छता कर म्हणून एक टॅक्स आपण ॲडिशनल त्यामध्ये लावावा. मेंटेनन्स करणं ग्रामपंचायतला त्यासाठी तो टॅक्स आवश्यक आहे. आता याच्यामध्ये आरोग्य टॅक्स आपण कशा पद्धतीने लावतो? तर आरोग्य कर असतो, वीज कर असतो, आणि यात्रा वगैरे असेल तर स्वच्छता कर असतो, बरोबर? तर अशा पद्धतीने आहे ते. आणि एकदा मिळकती झाली की ते नोंदी झाल्या की त्या पती पत्नीच्या शासनाने हे काढलेलं आहे, शासन निर्णय, की ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या नवरा बायकोच्या नावावर लागाव्यात. त्यांची नोंद आपण करून घेऊ तशा पद्धतीने, पती पत्नीच्या संयुक्त नावे नोंद करणे. तर ठीक आहे, आता पुढचा विषय घेऊ आपण, ग्रामपंचायत कर्मचारी भरती. आता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958चा कलम 61 प्रमाणे तुमच्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येप्रमाणे कर्मचारी भरती असते. 0 ते आता आपली 27 आहे ना लोकसंख्या, 2720 लोकसंख्या आहे. तर आपल्याला 2 कर्मचारी भरायचे, एक शिपाई आणि एक दिवाबत्ती आणि पाणी पुरवठा कर्मचारी, म्हणजे दोन्ही 2 in 1 येते. दिवाबत्ती आणि पाणी पुरवठा कर्मचारी हे दोन्ही काम करणार, तो दिवाबत्तीचं आणि पाणी पुरवठ्याचं. तर असे लोकसंख्येप्रमाणे आपल्याला 0 ते 1000 एक कर्मचारी हा नियमानुसार आहे. कलम 61 जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये सर्व बाबी नमूद दिलेल्या आहेत. 0 ते 1000 लोकसंख्या असेल तर एकच कर्मचारी भरायचा, आणि 1000 ते पुढे असेल तर ते त्या पद्धतीने. तर 2700 3000 पर्यंत 2 कर्मचारी भरतो आपण, एक शिपाई आणि एक पाणी पुरवठा कर्मचारी आणि प्लस दिवाबत्ती. तर याच्यासाठी आपण प्रोसिजर राबवणार आहे, जाहिरात देणार आहे, आणि आम्ही ज्या काही अटी टाकू की बाबा आम्हाला काय रिक्वायरमेंट आहे, ग्रामपंचायतीला काय रिक्वायरमेंट आहे, शिपाई चांगला पाहिजे, ग्रॅज्युएट पाहिजे, किंवा त्या पद्धतीने जाहिरातीमध्ये येईल असते, पारदर्शक असेल सगळं, आणि त्या पद्धतीने आपण ते कर्मचारी भरती करणार आहोत. कारण ग्रामपंचायतचा कारभार काय फक्त दोघांनी हे होणार नाही, त्यासाठी आपल्याला कर्मचारी भरती करावं लागेल. तर आपण लवकरच त्याची हे करूया, ऍडव्हर्टाईज करून घेऊया. नाही, आकृती बंधात आल्यानंतर त्याला हे असतं, कर्मचारी मानधन असतं त्याचं. शासनावर त्याचं पीएफ अकाउंट निघतं, शासन हिस्सा असतो त्याचा, ग्रामपंचायतीचा हिस्सा असतो. म्हणजे जे काही रूल्स आहेत शासनाचे ते त्याला लागू होतात. ठीक आहे. पाणी कर्मचारी आणि शिपाई शिपाई दिवाबत्ती आणि पाणी पुरवठा कर्मचारी आहे. तुम्ही पेपरला जाहिरात द्या, म्हणजे हा त्याप्रमाणे ती प्रोसिजर करा. कलम 61 जर वाचलं तुम्ही तर त्याच्यामध्ये सगळ्या बाबी आहेत. मला काय म्हणायचंय की आता पाण्याची सोय नाहीये आणि दिवाबत्तीची सोय नाही, बरोबर? रस्ते नसल्यामुळं रस्त्यांवरती दिवे नाही, पाणीचा जो कर्मचारी, पाणी पुरवठ्याचा जो काही कर्मचारी, तो भरणं आता लगेच आवश्यक आहे, शिपाई आवश्यक आहे. तसं काही नाहीये, आपण आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे भरतोय. ठीक आहे, शिपाई भरू आपण, जाहिरात देऊ. ठीक आहे, ठीक आहे. नाही, पोलीस पाटलाचा काय विषय? पोलीस पाटील महसूल विभागाचा विषय आहे तो.
पुढचा विषय आहे टंचाई आराखडा तयार करणे व टँकर सुरू करण्याबाबत चर्चा करणे. आता आराखडा टंचाईचा करा दोरगवाडी बोरगवाडी पाण्याची अपेक्षा आहे त्यांना. टँकर व्यवस्था तिकडं लगेच गरजेची आहे. ज्या वस्तीला पाण्याची टंचाई आहे त्या पद्धतीने आपण त्या वस्तीचा टंचाई आराखडा आपण तयार करूया, जेणेकरून प्रत्येक वाड्या वस्तींना पाणी मिळेल. बरोबर. त्यासाठी कुंभारकरवाडी आणि कोपरला घ्या. जसं जसं ज्याची गरज आहे त्याप्रमाणे पुढे प्रोसेस होईल. चालेल. बोल सर बोल. या ठिकाणी आपल्या पाण्याच्या टँकरची आवश्यकता आहे. आता तात्पुरताच विषय आहे, बरोबर आहे का नाही? आपल्याला कायमस्वरूपी पाण्याची योजना झाली पाहिजे याचाही विषय या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. आपल्याला एखादी योजना मिळाली पाहिजे. तुमचं गाव नव्हतं आतापर्यंत तुम्हाला, मग पिलनवाडी असेल, तुमचं वीरचं धरण असेल, एमआयडीसी असेल, ते कोणाला देता येईल, नाझर कोणाला देता येईल, या पद्धतीने टँकरचा तात्पुरती व्यवस्था तुम्ही जरूर करा. पण त्याच्यामध्ये कायमस्वरूपी पाण्याच्या संदर्भातला योजना मिळाली पाहिजे अशा प्रकार ठराव ग्रामसभेच्या वतीने मंजुरी घेण्यात येते ही विनंती आपल्याला. चला पुढचा विषय घेऊ आपण. ग्रामपंचायत हद्द व हद्दीतील प्राथमिक काय विकास कामाबाबत चर्चा करणे. विकास कामं जी आपल्या ती आहेत ती आपण त्या पद्धतीने रस्त्याचे असेल प्रस्ताव आपण प्राप्त करून घेऊया. आता ग्रामपंचायत कार्यालय आहे त्याचं विकास कामच आहे. त्याच्यामध्ये अजून काय काय आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये दवणेमाळा, दोरगेवाडी, कुंभारकरवाडी, हनुमाननगर, जगताप वस्ती, स्टेशन नगर, भंडारमाळा, खोमने वस्ती, कुतवळमाळा आणि कोळेकर माळा एवढ्या वस्त्याचा समावेश आहे. त्याच्यानुसार आपण जर आवश्यकतेनुसार जे विकास कामावर आहे काय स्ट्रीट लाईट असेल किंवा पाणी पुरवठा योजना असेल तर हे रस्ते असतील तर आपण त्याचे एक प्रस्ताव आपण देऊन सुरुवात करूया याला. म्हणजे जे काय बेसिक ॲम्युनिटीज ज्याला मराठीत आपण मूलभूत सुविधा म्हणतो, जसं सोसायटीला आपण बेसिक ॲम्युनिटीज बघतो तशा पद्धतीने ग्रामपंचायतीला आपल्याला मूलभूत जे काही सुख सुविधा आहेत, रस्ते असतील, पाणी असतील, मूलभूत गरजा, कारण ते पुरवल्याशिवाय तुम्ही टॅक्स देणार आहे का? बरोबर ना. स्ट्रीट लाईट असेल, पथदिवे असतील, पथदिवे आपण ग्रामसभेमध्ये तुम्ही भाऊसाहेब त्या आराखड्याला आपण परत बसून एकंदरीत कुठला आराखडा? मूलभूत सुविधा जे हा 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 त्याला बसून त्याला आता प्रोसेस मध्ये घ्या तुम्ही की मंजूर. बर ठीक ठीक. मूलभूत ग्रामपंचायतीचा मूलभूत जे काही विकास आहेत, उदाहरणार्थ रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असतील, पथदिवे असतील, पाणी पुरवठ्याचे विषय असतील, हा म्हणजे ग्रामपंचायतीचा जे काही मूलभूत विकास आहे त्या पद्धतीने आपण प्रस्ताव तयार करून घेऊ. ओके चला पुढचा घेऊ विषय. बर ठीक. तर आपण विषय घेतलंच ना टंचाई कायम तात्पुरतं पण सोडवला पाहिजे ना. तात्पुरतं पण विषय सोडवला पाहिजे की नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे. शाश्वत काहीतरी गावाला भेटलं पाहिजे. पण शाश्वत आपण तर करणारच आहोत, परंतु आपल्याला जे काही सध्या आवश्यकता आहे त्याच्या सुद्धा ठीक आहे. तो झाला विषय टंचाई आराखड्याचा. करू करू चल पुढचं घेऊ. इतर शासकीय विभागाकडील हॅलो हॅलो ऐका ना, करायचं का सुरू? पुढचा विषय घेऊ आपण. वेळ झालाय. आपल्याकडे आता कृषी विभागाचे प्रीती मॅडम आलेत, कृषी सहाय्यक आहेत ते. काही विषय माझ्या कानावर आले, काही ग्रामस्थ माझ्याकडे परवाले होते. मी आता नावं सांगत नाहीये. एक 2-4 दिवसापूर्वी माझ्याकडे 2-3 ग्रामस्थ मला भेटले, काही वस्तीवरचे लोक भेटले, काही इथली भेटले मला, की आपल्याकडे काय असा निधी मंजूर झालाय का? निधी मंजूर
म्हणजे इमारतीसाठी 40 लाख रुपये, स्मशानभूमीसाठी काय 40 लाख रुपये, असं काय निधी पडलेला आहे का? असं काय निधी पडतो का? कारण की आपली कुठली ग्रामसभा झाली नव्हती, मग पडला तर मग त्याला ठराव कोणी दिला? ठराव कोणाचा झाला? असं काय निधी पडला? साहेबांना मी काल पण बोललोय. तो विषय नाही. थांब ना, मला ऐका ना, ऐका मी आता 20 फेब्रुवारी रोजी मात्र बँकेत अकाउंट उघडले, तर आजपर्यंतच बँकेच्या खात्यावरती 0 आहेत, मी आकडा 0 आहे. असा कुठलाही निधी प्राप्त नाही. आपल्याला निधी प्रस्ताव द्यायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला निधी काय काम मंजूर होईल त्याच्यानुसार निधी प्राप्त होणार आहे. अजूनपर्यंत अद्यापर्यंत कुठला निधी मंजूर नाही आहे. तेच मला ते स्पष्ट करायचं होतं. ठीक आहे, ठीक. मला असं कसं निधी पडला? तो विषय काय आहे? ऐका ना. ज्या दिवशी आपण हद्दीच्या संदर्भात निश्चित केल्यावर ग्रामपंचायतला 25 लाखाची तरतूद आहे. आता तो आपला अजेंड्यावरचा विषय आहे का? नाही. आता सध्या कुठला निधी आपल्याला मंजूर झालेला नाहीये. तर पुढचा विषय घेऊ आपण. हा, प्रीती मॅडम जे आहेत ते कृषी विभागात, ऐका ना, घेऊ आपण पटपट विषय घेऊ. प्रीती मॅडम जे आहेत कृषी सहाय्यक आहेत, कृषी विभागात त्याच्या काही योजना आहेत. आपल्या ग्रामपंचायत मधील जे काही बांधव आहेत त्यांना फायदा झाला पाहिजे. कृषी विभागातल्या योजनेचा फायदा झाला पाहिजे. वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, तर त्या प्रीती मॅडम सांगतील तुम्हाला. सर्वांना नमस्कार. माझं नाव प्रीती नाईक नवरे. तर बऱ्यापैकी ओळखतात, आत्ताच नवीन आहे त्यामुळे काहींची ओळख नसेल, तर मी आता सुरुवात करते. पहिलं आपल्याला सगळ्यांना शेती आहेच इथे, तर पहिली योजना आहे आपल्याकडे कृषी यांत्रिकीकरण. म्हणजे कोणाला ट्रॅक्टर, रोटावेटर किंवा इतर यांत्रिकीकरणमधल्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महाडीबीटी पोर्टलला अप्लाय करू शकता. तर तिथून तुम्हाला त्या योजनेमध्ये अनुदान मिळेल. अशी पहिली योजना आहे आपली कृषी यांत्रिकीकरण. नंतर आहे फलोत्पादनमध्ये भाऊसाहेब फुंडकर, त्याच्यामध्ये तुम्ही फळबाग लागवड करू शकता. अंजीर, पेरू, डाळिंब. आता आपल्याकडे बऱ्यापैकी डाळिंब आहे, तर डाळिंबचा तुम्ही लागवड करू शकता. तर 3 वर्ष तुम्हाला टप्प्याटप्प्याने अनुदान मिळत राहील, असं आहे. नंतर सिंचनमध्ये शेततळे, नंतर ड्रीप यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. नंतर आता तुमचं शेततळं किती आहे त्या ह्याच्यावर आहे. 1 लाख लिटरपर्यंत नाही आहे, पण एक 25 बाय 25, जास्तीत जास्त तुम्ही 30 बाय 30 करू शकता. तर 75,000 रुपये तुम्हाला खोदकामाला मिळतील. आणि जर तुम्ही नंतर त्याचं आस्तरीकरण म्हणजे जो पेपर त्याचं 75,000 मिळतील. असे तुम्हाला 2 अर्ज करावे लागतील, त्याचे 1.5 लाख रुपयेपर्यंत भेटेल, असं अनुदान आहे. एवढं आहे. आणि ह्या सगळ्या योजनांची माहिती तर तुम्हाला आपलं एक नवीन ॲप आलेलं आहे, त्याच्याबद्दल मी बऱ्याच जणांना सांगितलं आहे, पण तेवढी आपल्या जेजुरीमध्ये प्रगती नाही आहे त्या ॲपबद्दलची. तर ते सगळ्यांनी डाउनलोड करावं अशी मी सगळ्यांना सांगते. त्या ॲपमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती मिळणार आहे. तुम्ही आपला प्रतिसाद एवढा मिळाला नाही. तुम्हाला मी शिकवते स्वतः कसं वापरायचं. मी स्वतः शिकवते तुम्हाला कसं वापरायचं. तुम्हाला त्याच्यात फक्त बोलायचंय, प्रश्न विचारायचे, त्याचे उत्तर येईल. वाचता म्हणजे येत असेल तर नाही, स्वतःचा वैयक्तिक प्रश्न त्यांचा आहे ना, आणि ज्यांच्या घरात मुलं आहेत ते सांगतीलच तुम्हाला, असं आहे. आता तुम्ही बघायला अधिकारी येणार शेजारी ते 2 एक घर बंदच आहे. त्याचं पुन्हा माझा एक मुलगा सुरू पुण्याला आहे. आता तिथं तुम्हाला दाखवायला पुन्हा तुम्हाला ते शासन योग्य ते सहकार्य करेल ऍप्लिकेशनच्या बाबतीत. अजून काय मॅडम सांग. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनामध्ये आपल्याला मी कामांची नाव वाचून दाखवतो. MRGS अंतर्गत सिंचन विहीर आहे. सिंचन विहिरीसाठी आपलं पुनर्वरण, गुरांचा गोठा, शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड, गांडूळ खत निर्मिती, नाडेप खत निर्मिती खड्डा,
घरकुलसाठी अकुशल घटक म्हणजे मजुरीचे पैसे जे आहेत ते एमआरजीएसमधून भेटतात. बायोगॅस करणे, बोरवेल उभारणे, विहीर पुनर्भरण खड्डा, शोष खड्डा, वैयक्तिक शौचालय, शेततळे, गटांसाठी वर्मी कंपोस्ट खड्डा, सांडपाणी वाहक नालीचे बांधकाम करणे, बचत गटांच्या जनावरांसाठी सामूहिक गोठे पुरवणे, शालेय स्वयंपाकगृह, स्मशानभूमी शेड, सलग समतल चर, विलग समतल चर, जलशोषक चर, दगडी बांध, शेत बांध दुरुस्ती, सिमेंट कॉन्क्रीट बंधारे, माती बंधारे, गॅबिन बंधारे, सार्वजनिक शोष खड्डे, बायोगॅस, शासकीय इमारतीवरील पुनर्भरण आहे. पाणंद रस्ता एक आहे, पेविंग ब्लॉक, मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ता, हे कामं आपल्या रोजगार हमीतून घेता येतात. जर कोणा पात्र लाभार्थी असेल त्यांनी आपला संपर्क करा, प्रस्ताव करून आपण पाठवून देऊ. पुढचा अजून एक योजना आहे ती सांगायची राहिली. आपल्याकडे आहे प्रधानमंत्री मायक्रो फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणून. त्याच्यामध्ये तुम्ही अन्नधान्य प्रक्रिया उद्योग चालू करू शकता. तर त्याला तुम्हाला 35% अनुदान मिळेल आणि बाकीचं तुम्हाला बँकेकडून लोन होईल आणि लोनची जबाबदारी पण आम्ही तुम्हाला करून देऊ लोन. तर त्यासाठी तुम्हाला आता मी जास्त करून महिलांना सांगितलं होतं काल की करा, कारण महिला पण पुढं आल्या पाहिजेत ना आपल्या. पण असं काही नाही की फक्त महिला, पुरुष पण करू शकतात. अशा बऱ्याच आहेत, म्हणजे खवा बनवणे किंवा शेवया बनवणे, ते कुरड्या पापडाई बनवतात ना, असे बरेच आहेत, पोहे बनवणे, तर ते तुम्ही करू शकता. असे उद्योग आहेत. तर त्यासाठी कोणाला अर्ज करायचा असेल तर मग माझ्याकडे संपर्क करा. ठीक, धन्यवाद मॅडम. पुढचा विषय आहे जिल्हा परिषद शाळेतील स्थानिक विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे. मुख्याध्यापक आलेत का इथे? कृपया पुढे या तुम्ही जरा. मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळेतले आपल्या जे काय शाळा आहेत त्यांचे मुख्याध्यापक आलेत का? किती? या ना. आपला अजेंड्यावरचा विषय आहे की स्थानिक विद्यार्थी जे काय आहेत आपल्या शाळेमध्ये त्यांची संख्या वाढवण्याबाबत काय करता येईल आपल्याला? सर्वांना नमस्कार. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दवणेमळा येथे कार्यरत आहे. तर जिल्हा परिषद शाळेची शोकांतिका अशी आहे की आपल्या परिसरातून बाहेरच्या खाजगी शाळांमध्ये 3 गाड्या जातात. मी आत्ता 15 ऑक्टोबरला रुजू झाले तर 3 गाड्या शाळेच्या बाहेरच उभ्या होत्या. म्हणजे ते फार म्हणजे क्लेशदायक मला वाटलं की आपल्याच गावातून, आपल्या वस्तीतून इथून 3 गाड्या बाहेरच्या शाळेतून जातात. त्यासाठी भरपूर फी पालक लोक भरतात. आमच्या जिल्हा परिषद शाळेकडे मुलांना मोफत गणवेश, शूज, पुस्तकं आणि इतर स्वयंसेवी संस्थांमार्फत मुलांना लेखन साहित्य दिलं जातं. सॅक, पाणी बॉटल, ह्या वर्षी तर खूप साहित्य मुलांना मिळालं. परंतु पालक वर्ग विशेषतः काय होतं, महिलांच्यात ते असतं, बाबा तिचं पोरगं जात आहे ना वनस्थळीला, मग माझं पण गेलं पाहिजे, तिचं जात आहे इंदूला, माझं गेलं पाहिजे. आणि याच्यामुळं आपल्या जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या ही कमी होत चाललेली आहे. आणि आत्ता दवणेमळ्याची परिस्थिती अशी आहे की पट 21 आहे आणि 21 पैकी फक्त शाळेमध्ये दवणेमळ्यातली एकच मुलगी आहे. 20 मुलं ही बाहेरची आहेत. म्हणजे ही शोकांतिका आहे. हिथलं आपली दवणे शाळा, जिल्हा परिषद शाळा दवणेमळा आणि दवणेमळ्यातली विद्यार्थिनी फक्त एकच विद्यार्थी आहे. तर मला सर्वांना अशी विनंती करायची आहे की तुम्ही खाजगी शाळेतून मुलं, तिथं पटसंख्या पण भरपूर असते आणि पैसे खर्च करून तुम्ही एवढ्या लांब मुलं, त्याला गाडी लावा, गाडीचा खर्च आहे. ज्यांना गाडी परवडत नाही त्या आया पोरांची सॅक अडकून त्याला ओढत ओढत नेतात. आहेत पैसे तर त्याच्या भवितव्यासाठी ठेवा. परंतु आपण मुलं जिल्हा परिषद शाळेकडे पाठवावीत. ही पहिलीच ग्रामसभा आहे, त्याच्यातच हा मुद्दा घेतला की मुलं जिल्हा परिषद शाळेकडे पाठवा. थोडे दिवस तुम्ही आमच्याकडे पाठवून पहा. 6 महिन्यात तुम्हाला आमच्याकडे त्यांची इम्प्रूव्हमेंट नाही दिसली तर तुम्ही दाखला काढा. पण तुम्ही त्यामुळं माझी सर्वांना अशी विनंती आहे की आपल्या जवळच्या प्राथमिक शाळेत, आपली जिल्हा परिषद शाळेत मुलं पाठवावीत.
ही सर्वांना अगदी कळकळीची विनंती आहे. मला इथं बोलण्याची भाऊसाहेबांनी जी संधी दिली, आपणही सर्वांनी माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. जेजुरी स्टेशन या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. गेल्या वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आमचा पट 55 होता. आजपर्यंत स्टेशन शाळेमध्ये ना ग्रामपंचायत ना नगरपालिका कुठलंही त्या ठिकाणी आम्हाला जो ग्रामपंचायतमधून जो निधी मिळतो तोही आम्हाला कुठं कधी निधी मिळाला नाही, का तर ग्रामपंचायतच नाही. परंतु जेजुरी स्टेशन परिसरातील इथं आदरणीय बरेचसे मान्यवर मंडळी आहेत. शाळा व्यवस्थापनचे माजी अध्यक्ष गायकवाड साहेब आहेत, रोहिदासाबा कुदळे आहेत, त्यानंतर माने साहेब या ठिकाणी संजयजी माने आहेत, श्याम माने आहेत. या सर्व ग्रामस्थांचं शाळेवर इतकं प्रचंड लक्ष आहे की आज आमच्या शाळेचं पट 33 आहे. म्हणजे 2 शिक्षक आम्ही त्या ठिकाणी कार्यरत आहोत. जिल्हा परिषद आमची शाळा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळं आजचा जो पट आहे तो 33 पट हा ग्रामस्थांच्या उत्कृष्ट अशा सहकार्यामुळे आहे. कुठल्याही शासनाचं अनुदान नसताना आबांनी आणि माने साहेबांनी कडेपठार बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं त्या ठिकाणी राबवलेली आहेत. आज 24 तास त्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, कंपाऊंड आहे, पूर्ण मुलांना खेळण्यासाठी चांगलं कॅम्पस आहे. म्हणजे रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी आमचा महिन्याला पट बदलतो. कधी 35 होतो तो डायरेक्ट 55 वर पण जातो. परंतु या ग्रामस्थांच्या पाठिंब्यावरती आम्ही मनापासून काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. जर ग्रामस्थांचं उत्कृष्ट सहकार्य जर लाभलं तर शाळा निश्चित त्या ठिकाणी उचलते आणि मुलांची प्रगती आता आमच्या भगिनींनी सांगितलं की तुम्ही मुलं 6 महिने पाठवून पहा. जर तुम्हाला प्रगती नाही वाटली तर तुम्ही 6 महिने दाखला घेऊन जाऊ शकता. फक्त आमची म्हणणं असं आहे की आता आमचे विजू शेठ म्हणले की पालकांच्याकडे पैसे आहेत, परंतु ते पैसे मुलांच्या पुढच्या भवितव्यासाठी जर त्यावेळेस त्याला MBBS ला जायचंय, BAMS ला जायचंय तर त्यावेळेस त्याला 10 लाख रुपये त्याला मदत होईल. परंतु जर आता जर विद्यार्थ्यांची जर तुम्हाला प्रगती दिसली नाही तर तुम्ही दुसऱ्या महिन्यात म्हणलं तरी मुलगा घेऊन जाऊ शकता. परंतु एकदा विश्वास ठेवून पहा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी पाठवा ही आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीनं आपणास मनपूर्वक विनंती करतो. स्टेशन नगरला जी कमिटी स्टेशन नगरचं जे कामकाज बघते तशी दौंडेमळ्यातल्या कमिटीने तुम्हाला सहकार्य करायला पाहिजे एवढं सांगा. नाही मुद्दा सांगा ही जी म्हणे पैसे आमच्याकडे माल आहे तिकडे काढा ती माल कुतवल साहेबांनी जे मनोगत व्यक्त केलं त्याच्याशी साहेब आम्ही सहमत आहोत आणि अशी तुमचा पाठिंबा आम्हाला राहू द्या अशी आपणास विनंती करतो. नमस्कार, माझं नाव शांग्रोबर कृष्णा कुंभार. मी कुंभारकरवाडी शाळेला मुख्याध्यापक म्हणून गेली 7 वर्ष काम करतोय. मी ज्यावेळी त्या ठिकाणी रुजू झालो त्यावेळी आमच्या शाळेचा 9 पट होता. म्हणजे जवळजवळ शाळा ही बंद होण्याच्या मार्गावर चालू होती. 9च्या नंतर माझ्याबरोबर विद्या मित्र मॅडम आहेत, आम्ही दोघांनी विचार केला आणि आमचे दीपकभाई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की आपल्या शाळांची परिस्थिती अतिशय वाईट व्हायला लागली. तुम्हाला जावळ सरकारी हवा असतो परंतु विद्यार्थी आपला मुलगा सरकारी शाळेत घालायची आपली मानसिकता नसते. त्यावर आम्ही विचार करून भाऊंच्या सहकार्याने आमच्या विद्या मॅडम आणि ग्रामस्थ आमचे जे काही व्यवस्थापन कमिटीला सदस्य होते त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी नवीन प्लॅन केला आणि आमचा 9चा म्हणजे जो पट होता तो 16 झाला, 16चा 22 झाला, 22चा 27 झाला, 27चा 33 झाला आणि आज आमचा पट आहे 50. परंतु या 50 पटामध्ये जन्मदर कमी आहे का तरुणाई तिथं कमी राहते हा जरा विषय म्हणजे अभ्यासाचा आहे. तर माझ्याकडे फक्त प्रॉपर आमच्या वस्तीतले 5च विद्यार्थी आहेत आणि बाकीचे 45 विद्यार्थी. आता कुतवल साहेबांनी सांगितलं तुमच्या तिकडच्या पासून उड्डाण पुलापासून इकडे स्मशानभूमी, दवणेमाळा, लवतळेश्वर, जगताप वस्ती, 400 KV इथपासून आणि जेजुरी प्रॉपर नंदी चौकातून, जोशीआळीतून, खोमनेआळीतून या सर्व ठिकाणून त्या ठिकाणी विद्यार्थी येतात. आता तुम्ही जे पटाचा वाढवण्याचं सांगितलंय तर आमचे झडपीचे सगळे शिक्षक सगळे काम सुट आता मनीषांनी सांगितलं, रवी सरांनी सांगितलं, तानाजी सर आहेत, हे सर्व काम करत असतात. तुम्ही फक्त त्यांनी सांगितलं 6 महिने विश्वास ठेवा, 3 महिने विश्वास ठेवा. मी म्हणतो तुम्ही फक्त 8 दिवस विश्वास ठेवा. तुमचा मुलगा जर आमच्याकडे रमला तर तो नक्कीच तुम्ही आमच्याकडे ठेवाल अशी मला स्वतःलाच त्या ठिकाणी खात्री वाटते. आता या ठिकाणी आपण जो विषय घेतलाच आहे तर ग्रामपंचायतीचं जे काही सहकार्य व्यवस्थापन कमिट्या सर्वांना सहकार्य करतात म्हणूनच या शाळा इथं टिकलेल्या आहेत. परंतु आता कुतवल साहेबांनी सांगितलं माझं माझी लिंक नका करू.
माझं होतं. कुतुळ साहेबांनी सांगितलं की तुम्ही दौंडमळ्यातलंच व्यवस्थापन कमी करून सहकार्य घ्या, तर त्यांचं सहकार्य आहेच, परंतु ग्रामपंचायतीतून त्यांचा जे काही वित्त आयोग आहे त्यातून शाळांसाठी जो निधी खर्च करायचा आहे त्याच्यासाठी, आणि तुम्ही त्यात विषय काय घातला, विद्यार्थी वाढवा, तुम्ही जास्तीत जास्त सहकार्य करा. आता माझी सारख्याची शाळा आहे, दीपक भाऊंना माहिती आहे, लाईट बिल त्यांच्याकडेच येतं, 18,000 रुपये लाईट बिल आहे. जर आपण लाईट बिल जर भरलं नाही तर वीज कनेक्शन नक्कीच तोडतील, कारण एमएससीबी पूर्वीची राहिली नाही, त्याच्याही 4 कंपन्या झाल्यात, त्यांना वेगवेगळे म्हणजे अधिकार दिलात, ते गव्हर्नमेंट असू नाही तर कुणी असू. तुमचं महसूलचं तहसीलदार साहेबांचे सुद्धा वीज कनेक्शन ते कट करायपर्यंत त्यांची पोच जाते. तर आमच्या झडपी शाळेचा काय विषय, तर माझी एक विनंती आहे, भविष्यात ज्यावेळी आपलं व्यवसाय उत्पन्न वाढेल त्यावेळेस आमच्या सर्व शाळांचं वीज बिल आपण भरणा करावी, एवढीच मी विनंती करतो. आणि मॅडमनी जे सांगितलं की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, आता माझा पुढच्या वर्षीचा पहिलीचा वर्ग चालू झालाय, शासनाचं धोरण आता येत आहे गुढीपाडवा पट वाढवा, त्याच्या अगोदरच आमचा पहिलीचा वर्ग त्या ठिकाणी चालू झालाय. पुढच्या वर्षी माझा पट 58 होतोय, 7 विद्यार्थी माझे जातात, तरी सुद्धा म्हणजे 50 मधून 7 गेले 43 राहतात, तरी सुद्धा माझा पट 58 आत्ता होतोय. अजूनही तुमच्या इथं लवटेश्वर बसून सगळीकडून जे मुलं येतात, आमचे सर्व झडपीचे शिक्षक चांगलं काम करतात असं मला या ठिकाणी नमूद करायचंय. पण आपलं सुद्धा जी संस्था आहे ग्रामपंचायत यांचंही चांगल्या प्रकारचं सहकार्य लाभावं, आणि कुतळे साहेब तुमच्या सर्व व्यवस्थापन कमिट्यांचं चांगलं सहकार्य आहे, असंच सहकार्य लाभावं. आता शिवराजी जगडे साहेब हे बाहेर सुद्धा काम करतात, त्यांचंही आमच्याकडे लक्ष आहे, कुतळे साहेबांचंही आमच्याकडे लक्ष आहे, असंच लक्ष ठेवावं हीच विनंती करतो. आणि ग्रामसभेमध्ये बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. आपलं काय आहे का आपलं तर बोलायला विद्यार्थी येतात, बरोबर आहे, अजून- दौंडेवाड्यातच काय येत नाही. मुद्दा होता मागच्या काळात, मागच्या काळात हा परीक्षणाचा मुद्दा होता. चल पुढे घ्या. नमस्कार. खोमनेमाळा शाळेचा सध्या मुख्याध्यापक म्हणून माझ्याकडे पदभार आहे. तसं 2009 साली दौंडेमाळा शाळेतही मी होतो, आणि ज्यावेळेला 2009 साली मी दौंडेमाळा शाळेत आलो त्यावेळेला फक्त 13 पट होता, आणि माकर सर जोडीला होता, हे सगळे साक्षीदार आहे त्यातले बरेच. मला कसं सगळ्यांना धरून त्यावेळेला काम करायला लागलं. 10 वर्ष मी काम केलं, काय बऱ्याच सुधारणा केल्या, सगळ्यांना बरोबर घेऊन सगळे उपक्रम राबवले. 10 वर्ष इथं काम केल्यानंतर खोमनेमाळ्यात मला संधी मिळाली जाण्याची. तर खोमनेमाळ्यात गेल्यानंतर तिथेही थोडे, आता इथं कोतुळ सर आहेत, कोळेकर सर आहेत, तिथेही शाळेची थोडी दुरावस्थाच होती. इथं हे पण आहेत, त्यांनी तर शाळेला जागा दिलेली, तिथं शाळेची दुरावस्था होती. पण मला ती शाळा नीटनेटकी करायला आणि सुंदर करायला मला 6 वर्ष लागली. रोज दिवाळी सुट्टी, उन्हाळ्या सुट्टीसुद्धा जाऊन कंपन्यांची CSR फंड गोळा करून एक आदर्श शाळा, तुम्ही कधी आला तिकडं यायला रस्ता नाही मळ्यात यायला, पण शाळा तुम्ही बघितली तर एकदम छान सुंदर बनवलेली आहे, आणि जवळपास 90% मुलं स्थानिक आहेत तिथली, आणि सगळे गुणवत्ता पण शाळेच्या बाबतीत चांगली आहे. ग्रामस्थांचं सहकार्य असतं, आणि आम्ही जवळचे असल्यामुळे आम्ही जेवढं योगदान देतो तेवढं देत असतो, आणि शाळेचं त्याप्रमाणे विकास चालू असतो. तरी पण आपल्या काय सूचना असतील तर त्यात आपण वाढ करून आणखी आपण शाळा भरभराटेल नेऊ. धन्यवाद. आहे त्याच्यामध्ये शिक्षण व्यवस्था जी आहे, शिक्षणावर जास्त भर दिला पाहिजे. आता आपली नवीनच ग्रामपंचायत तयार झालेली आहे, तर इथून पुढे जे काही ग्रामपंचायतीला जो काही निधी येईल, जो काही आता 15 वित्त आयोग आहे, आणि जे काही CSRच्या माध्यमातून देखील आपण शाळांना डागडुजी करणे, CC कॅमेरे बसवणे, शुद्ध पाण्याची सोय करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट आहे ते बसवणे, ज्या काही शाळेमध्ये जे काही डिजिटल स्कूल्स आहेत आता त्याच्यामध्ये देखील आपण बरंच काही करू शकतो. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची तळमळ इथं दिसून येते, आणि अजेंड्यावर घेण्याचा हाच विषय होता की शाळेला आपल्याला कसं छानपैकी योगदान देता येईल आणि मुलांची गुणवत्ता कशी वाढवता येतील, कारण ती गुणवत्ता असणं गरजेचंच आहे, आणि गुणवत्ता टिकल्यानंतर शाळेचं पोट वाढेल. आणि सर्व मुख्याध्यापक सरांनी ते त्यांचे अनुभव शेअर केलेत की पहिली कशी संख्या कमी होती आणि नंतर संख्या कशी वाढली. तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मी ते आश्वासन देतो की
येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये नक्कीच ज्या काही आपल्या ग्रामपंचायतीतल्या ज्या काही झेडपी शाळा आहेत त्यांना आपण मूलभूत ज्या काही सुविधा आहेत ते नक्कीच आपण पुरवण्याचं मी इथे आश्वासन देतो. आत्ताच जो शाळेचा विषय आहे, तर आपली ग्रामपंचायत आत्ता नव्यानेच स्थापन झाली, पहिलीच ग्रामसभा आहे. साहजिकच शाळेला निधी नव्हता. देशाची प्रगती करायची असेल तर विद्यार्थी हा केंद्रस्थानी असलाच पाहिजे आणि तो असायलाच पाहिजे, यात काही दुमत नाही, याच्यात कुठेही राजकारण येणार नाही. परंतु आता जे काय आपल्या मोसुली गावात 4 शाळा आहेत, कुंभारकरवाडीत एक आहे, दवणेमाळ्यात एक आहे, स्टेशन नगरला एक आहे आणि खोमने वस्तीवर एक आहे. तर माझी अशी विनंती आहे की आता काहीच न्यूट्रल भाग होता, तर चंद्रकांत नाना झगडे यांच्या 30-35 जी काही फॉलोअप घेतला त्यांनी, जी काही त्यांना ताण बसला, जे काही त्यांनी काम केलं, ग्रामपंचायतला त्यांनी जी काही प्रयत्न केले, ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी जी काही त्यांनी प्रयत्न केले, आज ती ग्रामपंचायत स्थापन झाली. ग्रामपंचायत स्थापन झाली ह्याच्यात जो जिल्हा परिषदचा जे 4 शाळांचा विषय आहे की ती 4 शाळा ह्या सेमी इंग्लिश कराव्यात असा प्रस्ताव झेडपीला पाठवा. विषय काय झालेला आहे की 4 मजली दवाखाना असला की तिथं खूप चांगला उपचार होतो म्हणून सरकारी दवाखान्यात कोण जात नाही. 4 मजली मोठी इंग्लिश मिडियमची इमारत असली की तिथं पैसा जास्त खर्च होतो म्हणून विद्यार्थी कलेक्टर होतो असं काही नाही. IPS IAS मोठे नेते हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून मोठे झालेले आहेत. आपलं कर्तव्य या महसूल गावातले जबाबदार नागरिक म्हणून की आपले विद्यार्थी हे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गेले पाहिजेत. आता आकर्षण म्हणून इंग्रजीचं आहे म्हणून माझा असा प्रस्ताव आहे की बऱ्याचशा जिल्हा परिषदच्या शाळा या सेमी इंग्लिश आहेत, 4 शाळांना सेमी इंग्लिशचा प्रस्ताव पाठवा. आणि माझ्या काही बाहेरच्या देशातल्या संस्था आहेत की जे जॅपनीज, चायनीज आणि जर्मन सारख्या ज्या भाषा आहेत की ते जिल्हा परिषदला प्रोव्हाइड करतात. आपले उद्या इमारती चांगल्या पद्धतीने बांधकाम करून त्यांना ऑनलाईन त्या संस्थेमार्फत ह्या ज्या भाषा आहेत, जागतिक भाषा, ह्या शिकवण्याचं आपण तिथं प्रोव्हिजन पुढच्या येणाऱ्या काळात करणार आहोत. त्याच्यामुळं ॲटोमॅटिक पटसंख्या ही वाढणार आहे. हा तो मुद्दा आहे. त्याच्यामुळं माझा असा मुद्दा आहे की बाबा सेमी इंग्लिशचा जो प्रस्ताव आहे तो जिल्हा परिषदेला तात्काळ पाठवा आणि सेमी इंग्लिश करून घ्यावं. त्याचबरोबर आमची स्टेशन नगरची शाळा आहे, तिथं कुठलाही शहराचा आराखडा नव्हता, त्याच्यामुळं ती चुकून ही रेल्वेच्या जागेत बांधकाम झालेलं जिल्हा परिषदच्या शाळेत. तर विषय असा आहे की तिथं देऊळ आहे गणपतीचं आणि 2 गुंठ्यात शाळेची जागा आहे, त्याच्या 7/12वरती नोंद आहे शाळापड आणि देऊळपड म्हणून. तर आता ज्यावेळेस आपला सर्वे होणार आहे तर त्याच्यामध्ये ते 3 गुंठे ॲक्वेरेशन करावे आणि जिल्हा परिषदला प्रस्ताव पाठवा की ही शाळा चुकून नगररचना विकास विभाग नसल्यामुळे ही रेल्वेच्या हद्दीत बांधली गेलेली आहे. पण माझं सुद्धा या अगोदर जिल्हा परिषदची पत्रव्यवहार झालेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही निधी तेव्हाच टाकू जेव्हा तुम्ही प्रॉपर जो काही स्क्वेअर फीट आहे ते आम्हाला द्या. तर आपल्याला रेल्वे प्रशासनाला एक पत्रव्यवहार करायचा आहे की बाबा माझ्याकडे रेल्वेचा नंबर आहे की किती नंबरपासून किती नंबरपर्यंत ती शाळा आहे. तर तो नंबर टाकून आपण रेल्वे प्रशासनाला एक पत्र देऊ की बाबा अमुक अमुक ही जिल्हा परिषद शाळा रेल्वेच्या हद्दीत आहे किंवा नाही. एवढं फक्त आपल्याला त्यांच्याकडून उत्तर घ्यायचं आहे. ते अतिक्रमण असेल तर ती जिल्हा रेल्वे आपल्याला तो नकाशा देईल, तो नकाशा आणि त्यांचं उत्तर जोडून आपण जिल्हा परिषदेत दिलं तर आपल्या 3 गुंठे जागात मोठी प्रशस्त शाळा होऊ शकते आणि आपला मार्ग मोकळा होऊ शकतो. कारण ती जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे तिथं आम्ही मध्यंतरी रेल रोको केलं होतं. आमचा रोडचा विषय होता तर आम्ही रेल रोको करून 30 फुटी डांबरी रस्ता आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आम्ही रेल्वेकडून मंजूर करून घेतलेला आहे. तो सुद्धा पुढं तो येणार आहे. शाळेचा विषय मार्गी लागला की रस्त्याचा सुद्धा विषय मार्गी लागणार, हे दोन्ही विषय मार्गी लागतील अशी माझी नम्र विनंती. त्यात ग्रामस्थांचं सुद्धा काय ह्याच्यात असेल विरोध वगैरे तर सांगावं की सेमी इंग्लिश हवी का नको आपल्याला. सेमी सोबत आयदर दुसऱ्या लँग्वेज जरी शिकवल्या नाही, पण पहिला मुद्दा त्यांच्याकडे आहे की
सेमी इंग्लिश पाहिजे आपल्याला का नको पाहिजे? बरोबर, ठीक आहे, काय झालं आपलं विषय काय आहे? शिक्षण हा एकदम महत्वाचा मुद्दा आहे. आतापर्यंत साहेब ज्याप्रमाणे आम्ही स्टेशन नगर प्रभागातून आलेलो आहे त्या प्रभागामध्ये त्या शाळेमध्ये असे कितीतरी हिरे आहेत की जे की त्या शाळेमधून घडलून गेलेले आहेत. तर मग हीच आहे की माझ्या त्या क्षेत्रामधील असो किंवा आपल्या इकडच्या क्षेत्रामधल्या असो, माझ्या क्षेत्रामध्ये मोलमजुरीला जाणाऱ्या लेडीज ह्या खूप प्रमाणात आहे. मग त्या मोलमजुरीला गेल्यानंतर कारण त्यांच्याकडे पैसे नाही येतात, हा मी पहिला मुद्दा सांगतो. दुसरी गोष्ट, मोलमजुरीला गेल्यानंतर मुलं काय करतात? शाळेला जातात. आता ही शाळेला जाण्याची आवड जर मुलांच्यात निर्माण करायची असेल तर मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की गुढीपाडवा आणि पटवाडवा ह्याला मी विरोध करतो. तुम्ही विरोध म्हणजे आहे तसा विरोध नाही. गुढीपाडव्यासोबत शाळेची गुणवत्ता, जो की आतापर्यंत ह्या शाळा वंचित राहिलेल्या आहेत की बाबा गुणवत्ता वाढवण्यासाठी, तर माझ्याकडून माझ्या स्टेशन नगरच्या परिवाराकडून आयदर इतरत्र लँग्वेज, माझा 4थी पर्यंत जो शिक्षण घेणारा पोरगा आहे तो इंग्लिश सोबतच इतरत्र लँग्वेज पण खडखड बोलावा, अशा प्रकारची गुणवत्ता आपण आपल्या शाळेची वाढवता यावी याच्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावा. आणि सगळ्यात प्रथमतः की बाबा शाळेच्या ज्या गुणवत्तेचे प्रमाण जे आहेत ना ते व्यवस्थितरित्या कसं वाढेल ना ह्याच्यावरती पहिला बेसिकली फोकस असावा याची मी विनंती करतो. धन्यवाद. ठीक आहे, त्यांना बोलायचं का? हा, बोला बोला बोला. तुमचं नाव सांगा. नाव सांगा. माझं नाव राहुल भालेराव, मी स्टेशन नगर तिथं राहतो. बरं. तर आता जो विषय शाळेचा चालू आहे आणि आता श्यामनी आणि यांनी सांगितलं की सेमी इंग्लिश पाहिजे का, बरोबर. तर ठीक आहे, सेमी इंग्लिश शाळा असू शकते, म्हणजे त्यात काय वाद नाही. फक्त एक मुद्दा आहे की 1ली ते 4थी पर्यंत ऍटलिस्ट म्हणजे शाळा, म्हणजे मला जे वाटतं ते सांगतो की मराठीतनंच असायला पाहिजे शिक्षण. कारण जे लहान वयातली मुलं असतात ती मातृभाषेतनंच चांगलं शिक्षण घेऊ शकतात. नंतर तुम्हाला जर द्यायचं आहे शिक्षण त्यांना, नंतर तुम्ही ते देऊ शकता सेमी इंग्लिश मधनं, जे पुढची मुलं आहेत ती 7वी 8वीची काय असतील पुढची. पण जे सुरुवातीचं एज्युकेशन आहे, जे सुरुवातीचं एज्युकेशन आहे ते नंतर मराठीतनंच द्यायला पाहिजे, असं मी माझं मुद्दा मानतो. ठीक आहे, ठीक, चालेल. सर्वात महत्वाचं जो आता बोलला ना त्याचा टाळ्या बाजूला, हा, तेच बोलणार होतो मी आता. मी त्याचा सत्कार केलेला आहे. तो ब्रेल लिपीतून वकील झालेला मुलगा आहे. मला भेटले ते ग्रामसभा सुरू होण्यापूर्वी त्यांना भेटलेलो आहे मी. कसं केलंय लहानपणात? माझं नाव राहुल भालेराव. मी ॲक्च्युली मी ॲडव्होकेट आहे, म्हणजे पुण्याला नॅशनल इन्शुरन्समध्ये काम करतो, इन्शुरन्स कंपनीमध्ये. तर मी पहिला म्हणजे इथंच राहिलेलो लहान, म्हणजे जेजुरीतच माझा जन्म आहे इथं स्टेशनचा. तर मी लहानपणापासून म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला पुण्याला शाळेत घातलं, कारण इथं गावाला शाळा वगैरे नसतात म्हणजे आमच्यासाठी. तर मग माझं सगळं एज्युकेशन पुण्याला झालं आणि नंतर मग मी फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिक्षण घेतलं, नंतर लॉ कॉलेजला लॉ केलं आणि आता मी इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करतो. तर आता हे जे आहे ना, तर माझा हाच मुद्दा आहे की एज्युकेशन जे सुरुवातीचं एज्युकेशन आहे ते ॲटलिस्ट तुम्ही मराठीतनंच द्यायला पाहिजे मुलांना. नंतर मग तुम्ही 7वी 8वीची जी पुढची मुलं आहेत त्यांना सेमी इंग्लिश वगैरे बघू शकता. म्हणजे असं सर्वांनी त्यांचं स्वागत करा. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद राहुल. एक शेवटचा विषय आहे, ऐका. जगताप मॅडम, तुमच्या परवानगीने जगताप मॅडम कोण आहेत? जगताप मॅडम काय दवणेवाड, मी इथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. तर माझ्याकडं बेलोचं काम आहे. तर बेलोच्या कामात एक अडचण अशी येते की दरवेळेलाच दवणेमाळा, कुंभारकरवाडी, रेल्वे स्टेशन, तर इथले ना मैतांची संख्या जास्त आहे. तर ते तर दाखले सगळ्यांचे गोळा करायचे आणि 7 नंबर फॉर्म भरायचे. तर हे दाखले काय एवढे गोळा होणार नाहीत. आता दवणेमाळ्यातलीच मैतांची संख्या 81, कुंभारकरवाडीची
रेल्वे स्टेशनची मिळून जवळजवळ 200-300 होईल. तर मग त्या बेलोची मिटिंग परवा दिवशी झाली. त्यात आम्हाला असं सांगण्यात आलं की 50 लोकांची यादी तयार करायची मैतांची आणि भाऊसाहेबांच्या हस्ते त्याला शिफारस द्यायची गावकऱ्याच्या ह्या मीटिंगमध्ये. दाखले जर नसतील कुणाचे, मैताचे दाखले जर नसतील तर वाचन करायचं यादी आणलेली आहे मी आणि त्यानुसार तुम्ही शिफारस भाऊसाहेबांनी घेऊन आम्ही 7 नंबर फॉर्म भरायचे. हाय माझं थोडक्यात मयत मतदार जे आहे ते यादीतून आपल्याला 7 नंबरने ते डिलिशन करावं लागतं, बरोबर का? हा ठीक आहे. नाही का, नाव वाचा 1-2 नाव वाचा पाहिजे. नाव वाचू द्या. नाव वाचू द्या. नाव 1-2 मान्यता असली ना पुढे नाव वाचू द्या. प्रोसेस पुढे होऊ द्या. महादेव बाप्पू जगडे, हा बरोबर आहे. तुम्ही टिक करा. ऑब्जेक्शन असेल ना तुम्ही टिक करा. तुम्ही टिक करा. ते वाचतील ना असली ना. महादेव बाप्पू जगडे, कोंडेबा तात्याबा जगडे, अभयताई नाना कुदळे, ज्ञानदेव गोविंद शिवरकर, कृष्णा हरिभाऊ जगडे, सरुबाई कृष्णा जगडे, दोंडेबा विकोबा जगडे, लक्ष्मी वसंत काळूराम जगडे, अंकुश वसंत जगडे, बबन काळूराम जगडे, कलावती बबन जगडे, कलावती किसन जगताप, आशा शफीक शेख, शकुंतला निवृत्ती कारभारे, रेवबाई सोपान जगडे, तात्याबा जगडे, सदाशिव तात्याबा जगडे, सावित्रीबाई यशवंत जगडे, प्रकाश यशवंत जगडे, जगडे, लक्ष्मीबाई नारायण जगडे, लक्ष्मीबाई बबन जगडे, सूर्यकांत बबन जगडे, छबन कृष्णा जगडे, बाळू दगडू दगारे, संजय हंगारे, बाळू दगडू हंगारे, संजय बाळू हंगारे, सतीश बाळू हंगारे, दत्तू दगडू हंगारे, बाळासाहेब गंगाराम जगडे, दत्तात्रय कृष्णा जगडे, हिलाबाई दत्तात्रय जगडे, दत्तू दगडू कुदळे, तुकाराम दगडू कुदळे, यमुनाबाई मारुती नलावडे आणि विनोद विठ्ठल जगडे. मदीना हसन पानसरे, स्टेशन नगरची यादी. मदीना हसन पानसरे, इंदुबाई जन्मा बालेराव, श्रीकांत विष्णू माने, सावित्रा मारुती रोकडे, चांगदेव मारुती रोकडे, रुबी देवी पोप, मारुती छबन चव्हाण, अनुसया सोमनाथ खाडे, सुभद्रा महादेव कुदळे, सुशीला किसन सोनवणे, अर्जुन रघुनाथ कुदळे, पिंटू किसन बालेराव, रामदास पंढरनाथ नलावडे, शिवाजी दगडू शेवाळे, चांगुना येदू बालेराव. किसन साधू बालेराव, केशव चंद्रकांत टेकवडे, पार्वतीबाई पंढरनाथ कांबळे, काशीनाथ किसन खाडे, ताराबाई अर्जुन कुदळे, याकूब करीम शेख, शोभा बसप्पा मुरगुड, सचिन विष्णू माने, लीलावती नानासू पाटील, गंगाबाई दगडू मस्के, पार्वती शिवाजी कुदळे, शिवाजी रघुनाथ कुदळे, सावळा नामदेव सरोदे. सगळ्यांनी हात वर करून त्याच्यामुळे काय होते आमचं काम करून विषयावर एक जर ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायतची मागणी केली तर आम्ही पाणी घेऊ शकतो. हा नंतरचा विषय ते आपण नंतर करू शकतो. बाकीचं आमच्याकडे कसं झालं या पाणी शिक्षकांनी नोंद करून घेतलं काय आमची एमआयडी अशी एमआयडी साईडला तिला कोण येणार हिंदर कडे तिकडे शिक्षक आहेत आमच्याकडे नाही ना कोण असतं शाळाच नाही कोण म्हणून घेते.